ज्ञानेश्वरी अमृत आपुल्या भाषेचे भाग्य दीना कळू दे काय हे आमुचे. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर. योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव. कुंडली गवरदार ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. सर्वसंतान की जय. आनंद कोटि ब्रह्मांड नायक राजा सच्चिदानंद स्वरूप श्री ब्रह्मदेव महाराज की जय. सद्गुरु ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय वीर समर्थ नातरी अर्जुना हे दिव्य पुढती सांगितलेल तुझ दे अंतःकरणी जीवाची ये माने जीवाचे हे फोडावे मग तुझ का सांगावे. ऐसे काही स्वभावे कल्पी जाई तरी परियेसी प्राज्ञा तू असतेची संज्ञा. बोलली गोष्टीची अवज्ञा नेणती करू म्हणून गूढपणा मुले मोडो. वरी न बोलावे ही बोलावे खडो तरी आमचे जीवीचे पडो. तुझ्या जीवी अगाथानी कीर दूध गुड परिधानासी नवे की गोड. म्हणून सरोपासी तयाची चाड तरी अनन्य मिळे. मुडावणी बीज काढिले मग निर्वाळले भूमी पेरिले तरी ते सांडी विकुरी गेले. म्हणून हे काही ज्याला ती स्मरू आणि शुद्धमती जो अनंतकू अनन्य गती. ऐहा गोप्यही तया रावळीते सुखे तरी प्रस्तुती यथा गुणी. तू वाचून आणिक नाही म्हणून गुजतरी तुझाई तपोने. आता किती नावा नावा गुज म्हणता काकडे वाटेल तुझ तरी ज्ञान सांगे न सहज विज्ञानेसी. परी तेची ऐसे निवाडे जैसे भेसळले खरे कुडे. मग काढले फाडो वाडे पार पुनिया काचा चूजे निखांडसे. खांडिले पय पाणी राजहंसे ज्ञान विज्ञान तैसे वाटुनी देऊ. मग बारणाची आधारसा पडिला कोंडा कानुरेची जैसा. आणि अंतकणाचा पैसा राशी जोडे तैसे जे जाणते यासाठी. संसार संसाराची गाठी लावणी वैसवी पाठी मोक्षश्रियेच्या. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. देव जाणण्याच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी. दे सकल गुह्यांचा गोसावी पवित्राराव आणि धर्माचे निजधाम. देवीची उत्तमाचे उत्तम हे जया येता नाही काम जन्मांतराचे. मोठे गुरुके उदयी दिसे आणि उदयी स्वयं वजसे. प्रत्यक्ष पाहो लागे तैसे पैसया. केलीची पहिला सुखाचा बाहुटी चढता येते त्याच्या भेटी. मग भेटल्या कीर मिठी भोगणे आई पडे. परी भोगाची आई कडिये मेरे चित्तो भेटेले सुखावरे. ऐसे सुलभाणी सोपारे परी परब्रह्म वैगा आणि कलिये कयाचे. देहाता आले तरी नवचे आणि अनुभविता काही नवेचे. परी विटेहीना एक घडी तू तार्किका ऐसी हनगेसी शंका. ना एवढी वस्तू लोका उरली केवी बा. एकोत्तरेच्या वाणी दे जळती आधी घालिली उडी. हे अनायासे स्वगोडी सांडिली केवी तरी पवित्र आणि रम्य. देवीची सुखोबायेची रम्य आणि स्वसुख परी धर्म्य. भरी आपण बाजोडे ऐसा अवघाची प्रवाळू आहे तरी जनाती केवी उरोल आहे. हा शंकेचा ठाव की रोहे परिहरावी तुवा. माझ्या अंतरंगातील तुझ आता पुढे सांगतो तुझ. वर्माचे बीज गुप्तदान अर्जुना. अंतरंग कवनी उघडे भूत मनातील वडे. का सांगती मद पुढे तुझ शंका येईल तरी ऐकण्याचे कारण. तू आस्थेचा पुतळा बुद्धिमान
आज्ञेचे अगत्य पालन सदा करीशी तू. मग मूढपण मोडते तरी मोडो, न सांगावे तरी सांगणे घडो. परंतु आमच्या अंतरंगातील पडो तुझ्या अंतरंगी. ती दूध पूर्ण वळी असरे, कधी सणाची काय कधी गोड लागले. मग आनंद घेणारा मिळता बरे, तृप्ती घडो त्याची. कणगीतून लियाणे काढिले, निर्मळ भूमी मध्ये पेरिले. पेरण्याला म्हणती का सांडले कुणी कोठे. म्हणून सुमना आणि शुद्ध नदी असता आनंदगती. बरी उत्तरी तया प्रती आनंदाने सांगावे. तरी आता या गुणांनी संपन्न तुझ्या वाचून नसे अन्य. तरी न लपवावे भूत म्हणून तुझ्या पासूनी. सारखे म्हणता गुपित तुझ, काही वेगळे वाटेल तुझ. तरी आता ज्ञान सांगेन तुझ विज्ञानासहित. ते देखील असे सांगेन की खरे खोटे वेगळे करून. देईन चांगले बारकून निवाडा करून. जसे राजहंसाचे चोचीने दूध पाणी वेगळे करणे, तसे ज्ञान विज्ञान स्वच्छपणे वेगळे करून सांगू. वाऱ्यावर धरिता पाणीचा भुसा, कोंडा लांब जाऊन पडतो तसा. धान्याचा ढीग खाली स्वच्छता सहज साठे. हे ज्ञान विज्ञान जाणून संसार संसाराला होतो अर्पण. जीव असतो मोकळा होऊन मोक्षलक्ष्मीच्या पाठावर. राजविद्या महावीर उत्तमोत्तम पावन. प्रत्यक्ष हे लाभे धर्मसार सनातन. या ज्ञानाला विद्यांच्या गावी सर्वश्रेष्ठ विद्येची परवी. जे राजा म्हणून मिळवी गूढ पवित्र गोष्टींचा. जे धर्माचे निजधाम तसेच ते उत्तमातील उत्तम. जे प्राप्त होता पुढील जन्माचे काम उरले नाही. थोडे गुरुमुखाने कळत मग दिसे आपल्या अंतरात. आधी जे आहे वसत आपोआप. मग सुखाच्या पाऊल वाटेने चालावे, ज्याच्या भेटीला जावे. जेथे अनुभवणे संपावे आपले संपूर्ण. भेटीच्याही अलीकडे गमन असते, तेथून आनंदा हे भरते. किती सुलभ सोपे असते आत्मरूप ब्रह्म. याचे विशेष एवढे होय, हे हाती येता कोठे न जाय. अनुभवता कमी न होय विघ्न याचा. येथे तुला शंका येईल, एवढे सोपे कोण सोडील. कुणी अनुभवल्या विणका राहील, इतके मोठे ज्ञान. मिळाली एक व्याजाची प्राप्ती, म्हणून ते करत्या ही थोडी घालती. हे अनायासे मिळते कसे टाकती सहज सुख. हे धर्मरम्य पवित्र तसे सदाच्या ठाई कसे. सुखे मिळण्याजोगे असे सहजाभयासी. सुखग्रस्ताही जनातरी ही प्राप्ती का दिसते. शंका जरी रास्त वाटते तरी तुझी शंका तरी. या अध्यायाकडे आपण अनेक बाजूने बघतो. हा अध्याय सर्वांना प्रिय आहे आणि त्याची कारण काय आहेत ती पण आपण थोडीफार आतापर्यंत पाहिली. गीतेला अभ्यासकाने महासमन्वय असं म्हटलेलं आहे. गीता एक महासमन्वय म्हटलेला आहे. तर 9वा अध्याय हा सर्व समन्वय आहे. त्याच भाषेत जर बोलायचं झालं पुढे तर 9व्या अध्यायामध्ये सर्व समन्वय साधलेला आपल्याला दिसेल. तर ते काय नाही असं विचारलं तर सांगणं कठीण आहे, कारण त्याच्यात सर्व बाजूनी त्या मूळ वस्तूचा, माणसांचा, सगळ्यांचा विचार केलेला आहे. त्याची वैशिष्ट्ये काय आहेत हे आपण वेगवेगळ्या प्रकाराने बघतोय. 3 महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेतच. एक सावधानता आहे, दुसऱ्या बाजूला समन्वय आहे आणि तिसऱ्या बाजूला पूर्णता आहे. 9व्या अध्यायाची 3 वैशिष्ट्ये. त्यामध्ये सावधता आहे दिलेली, समन्वय दिलेला आहे आणि पूर्णता दिलेली आहे. तर यात जी राजविद्या दिलेली आहे त्या राजविद्येचा विचार करण्यापूर्वी मग प्रार्थना म्हणून घेऊया तेवढी, म्हणजे राजविद्याबरोबर कळेल.
आमाकायोचित जे पादान स्फुरेत जे मोहे चित्त व्याकुळ माझे इंद्रादृत जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे मगपासीचा सुतान दिसे वस्तुजात देवा मद तैसे झाले जे मनहे क्रांती ग्रासले आता काय हिता पुरे तेही नेणे तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निघे आम्हा सांगावे हे सखा सर्वस्वागवे आम्हासी तू तू गुरु बंधू पिता तू आमची इष्ट देवता तुझी सदा रक्षता आवडी आमुखे जैसा शिष्या ते गुरु सर्वदा नेणे अडदेऊ ही सरिता ते सागरू तेही देवी नातही अपत्या ते माई सांडून तरी जाई तरी ते कैसे निजे ऐके कृष्णा कैसा सर्वा परी आम्हासी देवा तुझे एकासी आणि बोलिले तरी न मानसी मागी न माझे तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरे ना धर्मा ते घडली पुरुषोत्तमा सांगे आता प्रार्थनेच्या मध्ये आता आपण वाचली जरी मानसीनं मागील माझे देवा तैसा सर्वापरी आम्हासी देवा तूच एक आहेस जरी बोलिले जरी न मानिसी आणि बोलिले जरी न मानिसी मागील माझे तर मागे काहीतरी बोलून झालेलं आहे आपलंही झालेलं आहे नव्या अध्यायाबद्दल सुद्धा झालेलं आहे त्यापूर्वी सुद्धा नव्या अध्यायाबद्दल बरेच वेळा बोलून झाले तेव्हा आता ते काही तुम्ही मनावर घेऊ नका आणि काय असेल ते आम्हाला सांगा आणि त्यात काय चुकलं बरोबर असेल ते पण सांगा कारण आम्ही बोलणार म्हणजे काय बोलणार याची आपल्याला कल्पना असेल याच्या मागे ही ज्या ठिकाणी ही प्रार्थना आलेली आहे हिच्या मागे पहिला अध्याय आहे दुसऱ्या अध्यायाची सुरुवात आहे साधारणपणे त्यामध्ये माझे म्हणून जे सांगितलेलं आहे सगळं ते काय आहे याची आपल्याला कल्पना आहे ही प्रार्थना सर्वत्र लागू असली तरी अर्जुनाची स्थिती कळायला त्या प्रार्थनेचा उपयोग होतो की आधी जे सांगितलेलं आहे सगळं पहिल्या अध्यायामध्ये किंवा दुसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीपर्यंत अगदी म्हटलं तरी चालेल तर त्यात जे सांगितलेलं आहे ते अर्जुनाचं माझं म्हणणं म्हणून आहे नंतर त्याचं म्हणणं म्हणून फारसं नाही आहे त्याच्या शंका आहेत पुढे तर आधीचं जे माझं म्हणणं म्हणून जे सांगितलेलं आहे ते आपलं जे सर्वसाधारणपणे प्रपंचामध्ये म्हणणं असतं की महाराजांनी जरा माझं ऐकून घ्यावं आधी त्यांनी काही सांगण्यापूर्वी गुरुनी काही सांगण्यापूर्वी त्यांनी आपलं ऐकून घ्यावं असं आपल्याला वाटतं कुठेही गेला एखाद्या ऑफिसमध्ये जरी मनुष्य गेला तरी आधी साहेब मी काय सांगते ऐकून घ्या असं म्हणून तो सांगतो आपलं हा आलाय तर याला काही सांगायचं काय तो चौकशी करीत नाही अनेक हे वेळेला हे बरोबर असतं कारण आपण गेलेले आहोत आता अर्जुन गेलेला आहे म्हटल्यानंतर तो काय ते विचारायला लागला म्हटल्यानंतर त्यांनी सांगणं स्वाभाविक आहे पण शेवटपर्यंत ते गुरुला बोलायची संधी देत नाहीत असं पण होण्याची शक्यता आहे म्हणजे कशाच्या संदर्भात म्हणतो मागे मी आपल्याला बोललो होतो की गोंधळाला जाणारे लोक असतील स्वामींच्याकडे जाणारे लोक असतील कुठेही जाणारे लोक असतील तर स्वामींना काय म्हणायचंय असं विचारायला जाणारे लोक किती असतील दर्शनाला एकदा आपला मागे विषय झाला मला काय म्हणायचं ते सांगायला जाणारे सगळीकडे जातच असतात अगदी कुठेही शिर्डीपासून असू दे इकडे असू दे गोंधळ असू दे आणि कुठे समर्थांच्याकडे असू दे कुठेही असू दे त्यांना काय म्हणायचं ते सांगायला निघाले लोक आहेत पण त्यांना काय म्हणायचंय ते ऐकायला जाणारे लोक किती आहेत तर हा जो फरक आहे तो राहत नाही म्हणून सुरुवातीला बोलिले जरी न मानिसी मागील माझे तर ते तू काय मी जे म्हटलं ते तुला बहुतेक पटलेलं नसावं आणि आपण जे बोलतो किंवा जे मागायला जातो ते बहुतेक करून त्यांना पटत नाही असलंच असतं आपण गुरुकडे गेलो आणि प्रार्थना समोर ठेवली ग्रँटेड म्हणते असं नाही ते काय म्हणतात तर जरा विचार कर थोडासा नाही दिलं तर नाही का चालणार त्याच्याऐवजी तुला दुसरं नाही का दिलं तर चालणार लहान मुलं आपल्याकडे करतातच की दुसरं काय ते ज्या वेळेला आपल्याला ते धनुष्यबाण मागतं त्यावेळेला डोळ्याला लावून गेलं असं आपल्याला वाटतं म्हणून आपण त्याच्याऐवजी म्हणतो तुला मग दुसरी कदा आणली तर चालेल का त्यातला प्रकार म्हणजे त्याच्याऐवजी काहीतरी असं त्यांचं प्रयत्न पर्याय काहीतरी काढावा असं त्यांचे प्रयत्न चालू असतात तर तसेच आपल्या बाबतीत चालू असतात तर गुरूंचेही आपल्या बाबतीत प्रयत्न असेच चालू असतात की तू जे मागतोयस खरं पण मी तुला अमुक देऊ इच्छितो असं आहे तर ते तुझे काय मागतोय त्याचं स्वरूप काय आहे ते लक्षात घे तसंच आपल्या बाबतीत सुद्धा ग्रंथांचं किंवा ह्या सगळ्या हे जे काही अनुभवाचे सत्पुरुषांचे ग्रंथ आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की जरा समजून घ्या की तुम्ही काय मागतात आणि मी तुम्हाला काय देऊ इच्छितो
ह्यामधला फरक जरा लक्षात घेतला तर बरं होईल. तर आपण मागतो त्याचं स्वरूप म्हणजे त्याचा आधार काय असतो? एक भ्रम असतो, दुसरा आधार असतो स्वार्थ असतो, आणि तिसरा आधार असतो की ते पोकळ असतं. आपल्या म्हणण्याचं साधारणपणे स्वरूप काय असतं? तर ते पोकळ असतं, ते स्वार्थाचं असतं आणि ते भ्रममूलक असतं, म्हणून ते देऊ इच्छित नाही. भ्रमाने मागितलेलं असतं म्हणजे मी त्यांना मारणार नाही, इथला जो प्रश्न आहे तो मी त्यांना मारणार, माझे गुरु आहेत त्याला मी मारणार नाही, तो अधर्म माझे रामकोविद तमकोविद, त्याचं म्हणणं आहे. प्रत्यक्षात महायुद्धही झाले, सगळं होऊन गेलं, ते सगळं पुढे आता तेही किती 1000 वर्ष मागे पडले, पण तरीसुद्धा तसा त्यामुळे विषयावर काही फरक पडला नाही. मग तेच ते त्याला सांगत होते, तू भ्रमात सापडून काहीतरी म्हणू नकोस, तुझं काय काम आहे ते कर, असं पुढे जे सांगावं लागलं ते एवढ्यासाठीच सांगावं लागलं की ते म्हणणं भ्रममूलक होतं, ते स्वार्थावर आधारलेलं होतं, त्याची स्वतःची काही मत होती, त्याला धरून वागावं असं त्याला वाटत होतं. गुरुचं म्हणणं नाहीतरी शेवटी गुरुचं मत ते आपलं मत असं होईपर्यंत प्रवास करावा लागतो. गुरुनिष्ठा म्हणजे काय किंवा गुरुची प्राप्ती म्हणजे काय? खऱ्या अर्थाने भेटले म्हणजे झालं का? आपण तिकीट काढून तिथे गेलो म्हणजे झालं? तर इतकं सोपं ते नाहीच आहे. तर त्याचं मत ते आपलं मत असं ज्या वेळेला होतं तेव्हा गुरुची खऱ्या अर्थाने प्राप्ती होते. मग याला त्याच्या गुरुची प्राप्ती शेवटच्या टप्प्यात झाली 18व्या अध्यायामध्ये, करिष्ये वचनंतो. मी म्हणाल तयार आहे, म्हणतोय त्याप्रमाणे करायला तयार आहे, तू म्हणतोस ते बरोबर आहे असं त्याला वाटलं. तर तसं सर्वसाधारणपणे गुरूंच्या बाबतीत वाटत नाही, असे शिष्य शेवटपर्यंत भेटतात. असे कित्येक गुरूंच्या बाबतीत तुम्ही पाहिलं असेल की त्यांना त्या ठिकाणी आणायला त्यांना किती कष्ट पडलेले आहेत. कारण गुरुनी मार्ग चाललेला असतो, त्यांना त्यातले खाचखळगे माहिती असतात, त्यांना भ्रम लक्षात येतात, त्यांना स्वार्थ लक्षात येतात, त्यांना त्याचं अडकलं कुठे आहे ते लक्षात येतं. हे सगळं लक्षात घेऊन ते त्याला मार्ग सांगत असतात. पण याचंच म्हणणं जे मानिसी मागिलं माझे ते जे सगळं आहे ते सगळे ह्याच्यावर आधारलेले आहे, ते भ्रमावर आधारले, त्याच्यावर सगळ्यावर आधारलेलं आहे. त्यामुळे तो परमार्थ त्यांचा त्यांना पचत नाही किंवा रुचत नाही किंवा नको वाटतो किंवा त्याच्यापेक्षा तुम्ही माझा आहे का असं म्हणावं असं वाटतं. महाराजांना एकदा असं विचारलं, त्यांना आठवण झाली ते सांगतात की परमार्थ हा कितपत अवघड आहे. महाराज म्हणले सोपा आहे तसा. ते महाराजांचंच म्हणणं असल्यामुळे ते तसं इतकं सरळ नसतं. बाबांना विचारत नंतर हे कसं आहे, प्रकृती कशी आहे वगैरे किंवा कसं चाललंय वगैरे नाही का, आपल्याला आठवत. तर कसं आहे, तर बरं आहे, बरं आहे नाही उत्तम आहे. बरं आहे उत्तर कोणी देतो, कसं काय चाललंय, बरं आहे, बरं आहे. महाराजांना बरं आहे हे उत्तर नाही मिळतं. महाराज म्हणले उत्तम आहे, कारण आपली जी कुवत आहे त्यापेक्षा किंवा आपली जी कर्म आहेत त्यापेक्षा भगवंतांनी खूप दिली. असा विचार जर बाजूला राहून केला किंवा दुसऱ्यांच्याकडे बघून केला तर लक्षात येतं की ते त्यांचं उत्तर बरोबर आहे की नाही. तसं महाराजांना विचारलं होतं की परमार्थाचं काम कितपत अवघड आहे. ते म्हणले अगदी सोपं आहे. ते फक्त एकच वाक्य म्हणाले की जे आपण दुसऱ्याला सांगतो ते आपण स्वतःला सांगावं म्हणजे झालं, बाकी दुसरा काय परमार्थ असतो. ते आपण दुसऱ्याला सांगतो आपण स्वतःला सांगावं म्हणजे झालं. तेव्हा म्हणलं तर महाराज हे जरा अवघड वाटते थोडस. आपण जे दुसऱ्याला सांगतो सर्वसाधारणपणे आधीच दुसऱ्याला सांगतो सगळं, ते स्वतःला सांगावं. स्वामी रामतीर्थ म्हणायचे की स्वतःला व्याख्यान द्यायला तयार झाल्याशिवाय कशाचाही जगामध्ये उपयोग होणार नाही. गुरु नाही, गुरुचे वडील जरी तिथे उपस्थित झाले, कृष्ण नाही म्हणले, परमात्मा जरी स्वतः जरी उपस्थित झाले, ख्रिस्त जरी उपस्थित झाला, महावीर जरी उपस्थित झाला, तरी म्हणले काही उपयोग व्हायचा नाही. जोपर्यंत त्यांच्या व्याख्यानाचा उपयोग तोपर्यंत नाहीच आहे, जोपर्यंत मी स्वतःला व्याख्यान द्यायला तयार नाही. मी स्वतःला व्याख्यान तयार द्यायला झालो म्हणजे परमार्थ सुरू होतो खऱ्या अर्थाने. तर त्याचं सूत्र महाराजांनी सांगितलं की जे आपण दुसऱ्यांना सांगतो ते आपण आपल्या स्वतःला सांगावं. याच्या खाली काय मार्ग आहे असं विचार. तर आता आपण जेवढं स्वतःला सांगू शकतो तेवढंच दुसऱ्याला सांगावं. दुसऱ्याला बरंच काय काय सांगत असतो. ते सगळं स्वतःला सांगायचं ठरवलं तर अडचणीच होतं. ह्याच्यात मार्ग काढला म्हणून महाराजांना ह्याच्या खाली काय मार्ग आहे. महाराज भाऊ ह्याच्यापेक्षा काय खाली मार्ग असतो. तर मग जेवढं मी स्वतःला सांगू शकतो तेवढंच दुसऱ्याला सांगावं. थोडासा क्रमही बदलतो थोडासा, तो उपयोगाचा आहे. जेवढं मी स्वतःला सांगू शकेन, जेवढं मी करू शकेन तेवढंच दुसऱ्याला सांगावं म्हणजे बरोबर परमार्थ होतो असं त्यांचं म्हणणं. म्हणजे ह्याचा अर्थ प्रपंचाच्या विरुद्ध चाललेला असला पाहिजे नाही, किंवा आपली स्थिती त्याच्या विरुद्ध असली पाहिजे. याचा संबंध आहे तो पोकळशी. त्याच्यातलं जे स्वार्थ म्हटलं ना, भ्रम आणि पोकळ, ते पोकळ कशाने आहे तर बिना आचरणाचं आहे. अशा अर्थाने आचरणाचं आहे ते सिद्ध आहे, ते पडणारच नाही खाली असं आहे. पण जे आचरणाचं नाही
त्याला पोकळपणा आहे. आणि त्याचं कारण की जे मी सांगतो आहे ते मला स्वतःला सांगता आलं पाहिजे, म्हणजे त्यानुसार आचरण करता आलं पाहिजे. तर असं आहे म्हणून माझं मागचं सोडून द्यायची वेळ, नाहीतर मागचं सोडून द्यायचं काही कारण नाही, ते बरोबरच असणार आहे, तरी पुढची गीता ऐकता येईल. पण मागचं सोडून द्या असं शेवटी अर्जुनाच्या बाबतीत सुद्धा त्याचं सगळं शेवटी जे जे काय युक्तिवाद केलेले ते सगळे सोडून द्यावे लागले त्याला. त्याचं कारण ते या 2-3 गोष्टीमधून आलेले होते. ते भ्रमातून आलेले होते, ते स्वार्थातून आलेले होते. आणि त्याच्याजवळ एवढा प्रामाणिकपणा होता की मी काहीतरी बोललो असेल तर तुम्ही ते सोडून द्या असं म्हणणे इतपत तरी त्याच्याकडे नम्रता म्हणा, प्रामाणिकपणा, त्या गुणांचंच वर्णन इथे आहे. मी तुला का सांगतो, आत्ताच्या अध्यायामध्ये जे सुरुवातीला वर्णन आलं ते अनंत तू अनन्यगती, तू सुमन आणि शुद्धमती वगैरे सगळं आहे ना. ते सुमन आणि शुद्धमती कोणत्या अर्थाने, मी त्यांना इतक्या वेळा सांगतोय तरी त्यांच्या लक्षात येत नाही गुरूंच्या, असं वाटतं. ही शिष्य परंपरा काही वेगळीच आहे. मी त्यांना सांगतोय तरी त्यांच्या लक्षात येत नाही असं म्हणणं वेगळं, आणि मी जे सांगतोय ते तुम्ही सोडून दिलं तरी चालेल, ते बरोबर नसलं तर तुम्ही ते टाकून द्या आणि तुम्हाला काय सांगायचं ते सांगा असं म्हणणं हे खरे सुमनपणाचं आणि शुद्धमतीचं लक्षण आहे. म्हणून इथे सुरुवातीला 2 गोष्टी दिल्या की सुमनो आणि शुद्धमती. म्हणून मी तुला हे सगळं सांगतो, आणि ते गौप्य आहे आणि ती राजविद्या आहे वगैरे असं म्हटलेलं आहे. ते राजविद्या ही कशाला राजविद्या म्हणता येईल, म्हणजे ती श्रेष्ठता असली पाहिजे. बाकीची प्रत्येक विद्या ही विद्याच आहे. योग ही विद्या नाही आहे का, कर्म ही विद्या नाही आहे का, कर्माचा सुद्धा योग आहे, नुसते योगाचा सुद्धा योग आहे, ज्ञानाचा सुद्धा योग आहे. सगळे योग म्हणजे जोडणंच ना, भगवंताशी जोडणारे जे मार्ग ते सगळे योगातच आले, हे सगळे जोडणारेच आहेत सगळे मार्ग. इथे पहिल्यांदाच आपण म्हटलं की 9व्या अध्यायामध्ये समन्वयाचा किंवा सगळ्याचा महा हे आहे, सर्व समन्वयामध्ये आहे. त्यामुळे त्याच्यात कर्माचा विचार आहे, योगाचा विचार आहे, सगळेच विचार आहे. त्यातही ही जी आहे त्या ह्यात जे सांगून सगळं झालं त्याला एकदम राजविद्या असं म्हटलं. तेव्हा राजविद्या याचाच अर्थ आपल्या लक्षात आला असेल की ती श्रेष्ठ विद्या आहे. राजा अशा अर्थाने म्हटले श्रेष्ठ विद्या आहे. आणि ती श्रेष्ठ विद्या मी फक्त तुलाच सांगतो, कारण ती आधी जे सांगितले ही खूप गुज आहे, गुढ आहे. याच्यात म्हटलेले आपण एक अभंग म्हणतो, आपल्या लक्षात असेल की आवडीचे संत भेटतीचे मग सांगावया गुज देवा. ते देवाचं गुज सांगणारा जो अध्याय असेल तर आहे, तर त्या अर्थाने ती राजविद्या आहे. त्या राजविद्येचे सगळे जे मार्ग आहेत ते सगळे त्यात येऊन गेलेले आहेत. त्यामुळे आपण त्याचा विचार करायचं काही कारण नाही. जो आपला मार्ग असेल तो त्यात सापडेल, तो मिळेल. म्हणून हा एक अध्याय वाचला तरी बाकीचे अध्याय वाचल्याचं पुण्य आहे, अशी परिस्थिती आहे. कारण ते सगळं आलं. तपशिलात जायचं असेल तर बाकीचे अध्याय काढून पहा. कर्मयोगावरची आपल्याला व्याख्यान मिळेल 2-3 अध्याय. कसं करावं, काय करावं, कुठं करावं, कसं टाकावं, संन्यास कसा घ्यावा, कर्माच्या बाजूला कसं व्हावं, सगळं कळेल. पण इथल्या मात्र यात सगळंच कळेल अशी व्यवस्था आहे. तर हे जे त्यात सगळ्यात राजविद्या आली, ती राजविद्येला एवढं गुह्य म्हटलं, एवढी मोठी महत्वाची गोष्ट म्हटली, म्हणूनच तिला राजविद्या हा शब्द वापरला. त्याची कारणं काय असतील तर त्याला एक फारसा वैशिष्ट्य त्याच्यामध्ये आहे, ती बघून मग आपल्या तपशिलातल्या अभ्यासाकडे जाऊ. एक, त्यात समन्वय आहे हे अगदी सुरुवातीला म्हटलं. दुसरी गोष्ट ते समग्र आहे. तिसरी गोष्ट ते समर्थ आहे, ते सार्थ आहे, ते संपूर्ण आहे. इतक्या प्रकाराने ही राजविद्या आहे. जेव्हा ती राजविद्या असते तेव्हा ती समग्र असते, समन्वयवादी असते, समन्वयी असते, समग्र असते. समग्र आणि समन्वयी असल्यामुळे समर्थ असते, ती सार्थ असते आणि ती संपूर्ण असते. तेव्हा अशी पूर्णता यात प्रत्येक गोष्टीला दिलेली आपल्याला दिसते. यज्ञाची एक बाजू सांगितली, दुसरी बाजू पण सांगितली. माते नेणता वाया गेला असं म्हटलं ना पुढे. आता ह्या सगळ्या अध्यायाचा विचार करतानाच आपण मी सुरुवातीला सांगितले 9व्या अध्यायाचा विचार आपण समग्र सगळीकडून करीत जाऊ. जसा कुठे विषय असा असेल त्यानुसार, अमुक गोव्याचा असं नाही. इथे एक राजविद्या शब्द वापरला. राजविद्या वापरण्याचं कारण की याच्यामध्ये पूर्णतेकडे जाणारं सगळी सूत्र आहेत. 9व्या अध्यायामध्ये पूर्णतेकडे जाणारी सूत्र आहेत. एक यज्ञ हा विचार केला तर यज्ञाची तैसे लाजिरवाणे जिणे दीक्षितांचे असं म्हटले, इतकं स्पष्ट म्हटलेलं एका बाजूने. वेदाच्या बाबतीत म्हणताना वेद माते नेणता वाया गेला, मला ओळखलं नाही म्हणून वेद वाया गेला. आणि वेदापर्यंत थांबलं तर खरोखरच वेद वाया गेला, कारण वेदात वेदांत आहे. पुढे वेदात वेदांत आहे. वेदांत नाही आला तर वेदाचं निम्मच काम झालं, अंत नाही झाला. ते वेदाचा वेदांत ज्या ठिकाणी होतो तिथे जर आलो नाही तर काम नाही झालं पूर्ण. तर पूर्ण करण्याचा कल आहे.
काहीही केलं तरी ते कन्क्लुझिव्ह शेवटचं त्याच्यात जी स्टेप आहे तिथपर्यंत आलं पाहिजे. तर ती स्टेप कोणती आहे तर ती अंतात आहे. म्हणून वेदात अडकला तर वेदातच राहिला, वेदांतात गेला तर बरोबर काम होईल. ते माते नेणता वाया गेला म्हणजे मला विसरून काम केलं. म्हणजे ते तसं केलं तर हे असं होईल, माते नेणता वाया गेला. आता त्याला जाणून वेद अभ्यासला तर चालेल. समन्वय घातलेला आहे सगळ्याचा, आता पूर्णता आणलेली आहे. वेद जाणणाऱ्याला कमी लेखलेलं नाही. आणि पुण्यपूज्य ब्राह्मण पुढे कसं वर्णन केलेलं आहे ते आपण पहा पुढच्या ह्याच्यामध्ये विचार केला तर, की ठीक आहे जे कोणी वेदाध्ययनी असतील ते तर श्रेष्ठच आहेत असं म्हटलेलं आहे. आधी म्हणले हे जिण असं आहे दीक्षितांचा लाजीरवाणा आहे, एका बाजूने म्हणले की हे जिण लाजीरवाणा आहे, दुसऱ्या बाजूला म्हणलेलं आहे ते पूर्ण आहे. हे दोन्ही कसं काय आहे? आपला गेल्या वेळेला झालेल्या विषयातला हा थोडासा जो विरोधाभास वाटतात वगैरे जे म्हटलं होतं त्याचा हा समन्वयाची दृष्टी आहे. इकडे एका बाजूने असं सांगितले की बरोबर आहे, वेदाचं तुम्ही जर नुसतं वेद करत राहिला तर ते त्याचं स्वरूप स्वतःचं लक्षात ठेवा, नेती म्हणाला मला नाही ओळखता आलं भगवंत असं जर म्हणाला असेल आणि जर हे भगवंतासाठी म्हणजे आनंदासाठी जर करायचं असेल. महाराजांनी का म्हणले मी वेदांत सगळा वाचलाच आहे. महाराजांच्याकडे आले ते तेव्हा त्यांना महाराज म्हणले म्हणजे तुम्हाला काय ते समाधान ते आता मिळालेलंच आहे, तेवढं काही मिळालं नाही होय की नाही. आता मला तेवढं जर मिळालं नाही तर त्या वेदाभ्यासाचा उपयोग काय झाला, काय पोटावरती विद्या झाली असेल भारतात, याच्यापेक्षा काही नाही. म्हणजे त्या विद्येचा जो वेदांत आहे, विनोबा त्याला नेहमी म्हणत आपल्याकडे नुसता वेद नाही वेदांत आहे. आणि वेदांत ही जी कल्पना आहे, काय झाले वेदातवर टिंबकी न तला न जोडायचं ही सुद्धा कल्पनाच राहिलेली आहे आता. त्यामुळे ते सगळं अवघड झालं. शुद्धलेखनात नियम घातलाय की वेदात नाही का वेदात की वेदांत याच्यासाठी नियम घातला ना. वरती टिंब द्यायचा असेल तर त्याचा उच्चार आम्ही वेदात असा करणार. वेदात असे सांगितले आहे. वेदांत शब्द आहे त्याच्यामध्ये नला तो जोडायचा ना, ते काय उच्चार करतात त्यानुसार. तर तो काय आपल्या व्याकरणाचा विषय नाही, पण त्याच्यामध्ये नल तो जोडून आहे तो वेदांत आहे तिकडचा. तर त्याचा अंत सूचित केलेला आहे त्याच्यात. तेव्हा अंत सूचित होईल त्यांचं म्हणणं अशा तऱ्हेचा अंत हा धम्मपदांत व्हायला पाहिजे. हा ख्रिस्तांत काय जे असेल त्याचं बायबलांत असेल तर बायबलांत व्हायला पाहिजे. विनोबांचं ते एकदम ते सगळं ते कळून पेऊन मग बोलताय ना. म्हणजे असं नाही की कुठल्या धर्माचं बोलतायत वगैरे, एका धर्माचा काही संबंध नाही याच्याशी. याच्यात त्या मूळ ज्ञानाचा संबंध आहे. त्या ज्ञानाचा संबंध भगवंत मिळण्यामध्ये होत असेल तर त्या ज्ञानाला अर्थ आहे असं म्हणायचं आहे. मुळात जे ज्ञान आहे तेच मुळात लांबून भगवंत दाखवते, ते मिळवून कसं देणार असा प्रश्न आहे. हे नव्हे ते नव्हे सांगितलं बरोबर आहे, पण काय आहे ते सांगा ना. ते गप्प बसतात. श्रुतिमावली गप्प बसते असं म्हटलंय. ते श्रुतिमावली जी मौन पाळते आणि मौनानीच आता काय ते सांगता येईल म्हणते, याच्यापेक्षा काही सांगता येणार नाही. म्हणजे काय सांगितलेलं आहे त्याचं मूल्य किती ते आपण ओळखावं. म्हणून ते न जाणता सुद्धा तुला भगवंत मिळेल असं शेवटी सांगितलं. यात सांगितलं शेवटचे आपण वय वाचले जसं अध्याय आपण पारायण करतात त्यामुळे काही प्रश्न नाही. तर त्यात हे आलेलं आहे की ते न जाणता सुद्धा तुझं काम होईल. आणि आता तसा विचार केला आजच्या काळामध्ये ते जाणणं कठीणच झालेलं आहे. ते न जाणता काम होईल असं कोणी सांगितलं तर त्याचाच आधार जास्त वाटेल. म्हणून ज्ञानेश्वर सर्वांना आता आपल्याला आधार काय ते कुठं आहेत ग्रंथ त्याचा अर्थ काय असं म्हणायची वेळ आली. ते कोणी वेद परंपरा सांभाळत असतील त्यांच्याबद्दल आदर ठेवून बोलू आपण. पण मुळामध्ये तिथेच असं आहे की ते जमत नाहीये म्हणून सांगतायत पुढचं काम. तर आपण एवढ्या अवघड वाटेला जाण्यापेक्षा ही आपली सोपी वाट आहे. म्हणून यामध्ये अशा तऱ्हेनं दोन्ही गोष्टींचा समन्वय घालायचा प्रयत्न केलाय. आता समजा एखादा वेदांती मनुष्य आहे, वेदज्ञ इथपर्यंत जाऊ, वेदांतीला जायचं अजून काम पुढेच आहे. वेदज्ञ इथपर्यंत गेलो, वेद कळला, पण भगवंत लक्षात ठेवून तो चालवलेला आहे, अभ्यासलेला आहे. माते नेणता वाया गेला झाला तो. मग ह्यांनी थोडंसं वेदही अभ्यासला, त्याच्यामध्ये काही आचरण पद्धती दिलेली. वेदामध्ये काही चुकीचं दिलेलं आहे असं नव्हे, त्यांनी आचरण पद्धती घातलेली आहे बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये ही कशासाठी आचरण पद्धती ते महत्वाचं आहे. नाहीतर ते आचरणाकडे लक्ष राहायचं ते मूळ ध्येय विसरून जायचं. तेव्हा ध्येयाची गाठ घालायची तिची काय जे आहे अभ्यास त्याचा. शेवटी ध्येयाची गाठ पडली पाहिजे. आपण समजा संबंध हे सगळं अगदी वाचला समजा आणि आपल्याला भगवंताचा काहीच बोध झाला नाही, कसं जावं काही कळलं नाही, तर या वाचनाचा उपयोग आपल्याला काय झाला, काहीच नाही झाला असं म्हटलं पाहिजे. तेव्हा ते कळलं पाहिजे मला की त्याचं स्वरूप कसं जावं कसं. आणि ह्यात ते सर्वांसाठी द्यायचं परत. म्हणून ते आणखीन थोडं खाली येऊन यात दिलं की सर्वांसाठी कसं देता येईल. आधी वेदांच्या बाजूने दिलं, पण वेदांच्या बरोबर दुसरी वेदांची उणीव पण सांगितली. आणि जे खऱ्या अर्थाने वेदज्ञ असतील किंवा वेदांती असतील खऱ्या अर्थाने त्यांना तो पण आधार दिला. काही हरकत नाही, तुम्ही जाणता आहात ना, मग भगवंताचं भान ठेवून किंवा भगवंताचं स्मरण ठेवून हे सगळं करा. एका बाजूने मर्यादा सांगितल्या, दुसऱ्या बाजूने तो निर्णता वाया जाईल हे पण सांगितलं. हे एक झालं. तेव्हा वेद जाणणाऱ्याने वेदांत जाणणं अपेक्षित आहे. कारण हे समन्वयाचं सर्व सूत्र या अध्यायामध्ये आहे.
संबंध अध्यायामध्येच ते सुरू आहे की कुठेही सुरुवातीला कशाही बाबतीत आपण पाहिलं तर, आणि समन्वयाशिवाय आपला व्यवहारही होत नाही. गणित गरजेचं आहे की नाही, संख्या गरजेची आहे की नाही, तर संख्या गरजेची आहे, बहुमत गरजेचं आहे की नाही, प्रत्येक गोष्ट म्हटलं तर गरजेची आहे, म्हटलं तर तिची उपयुक्तता एका मर्यादेपर्यंत आहे, हे पण तितकंच आहे. एक डोंगरावर जायचं इथून, तर वाट गरजेची आहे की नाही, तर गरजेची आहे. मग गरजेची आहे म्हणून वाटेत बसलो तर नाही. म्हणजे पुन्हा वाटेची गरज पण ओळखली पाहिजे आणि वाट सोडून पण दिली पाहिजे. हा समन्वय. त्या समन्वयामध्ये नेहमी हा विचार असतो की याची गरज काय आहे. समन्वयाचं सूत्रच असं आहे की विरोध सुद्धा आता आपल्याला दिसतात, तर ते दिसणारे विरोध असतात आणि असणारी पूरकता असते. दिसणारे विरोध आणि असणारी पूरकता असं काम आहे. दिसणारे विरोध दिसतात, दोन गोष्टीमध्ये विरोध दिसतात. उदाहरणार्थ विनोबांच्या भाषेत सांगायचं झालं तर आग आणि पाणी, ते म्हटले दिसणारे विरोध आहेत, पण अन्न शिजवायला दोन्ही एकत्र यायची गरज आहे. दोन्ही एकत्र आले तर काय करतात माहिती आहे आपल्याला. दिसणारे विरोध आहेत, पण असणारी पूरकता काय आहे ती ओळखून जो पुढे गेला तो गेला. आता आपण पूजेसारखं साधन घेतो, ही सगळी साधन घेतो, हे वेदाचा निम्मा भाग झाला. यात सांगितलं की असं असं करावं, बरोबर आहे. ते कशासाठी करावं हे लक्षात नाही राहिलं तर पूजा केव्हा केली हे कळणार नाही किंवा राहिलेली कळणार नाही. तर अशा तऱ्हेच्या दोन्ही गोष्टी होतील. तेव्हा ती मला जर भान असेल तर ह्याचा उपयोग आहे. म्हणजे हे पाहिजेच आहे. आता एकदम भान ठेवतो म्हटलं तर एवढा का कोणी जन्माला आहे की भगवंताचं भान ठेवूनच सगळी कर्तव्य चाललीत वगैरे. काही लोकांचं नाम चालतं म्हणून सांगतात बुवा ते आमचं अखंड चालू असतं वगैरे. श्रेष्ठच गोष्ट आहे केवढी ते, पण फार कठीण आहे. मला तर असं वाटतं अनेकदा की त्याला जेव्हा आठवण होते त्यावेळेस ते चालू असतं, असं असावं ते. जेव्हा नामाची आठवण होते त्यावेळेस ते नाम चालू असतं, अशी काहीतरी गडबड आहे त्याच्यामध्ये. तर त्यांना असं वाटतं की मधल्या काळात पण चालूच होतं आपलं. त्यावेळेस जे ते विसरले होते त्यावेळेस ते चालू होतं का, हा खरा प्रश्न आहे. तर त्यामुळे तसं म्हणण्यात काय अर्थ नाही. मला एकदम भगवंताच्या स्मरणात वगैरे अनुसंधानात वगैरे राहायला जमेल असं नाही, पण निदान अनुसंधानात राहण्यासाठी त्याच्या खाली काय आहे, तो फोटो आहे, त्याच्या खाली काय आहे, पूजा आहे, ठीक आहे, मग ती करा. हा भागही गरजेचा आहे आणि वेदांचा अंतही गरजेचा आहे. काय असेल ते बायबल वाचत बायबलचा अंत आहे, त्याने म्हटलं बायबल अंत आहे, तर तोही गरजेचा आहे. अशा तऱ्हेनं सांगड घालत गेलं तर मनुष्य नाही तर आग आणि पाणी हे द्वंद्व म्हणून बसला तर तो तिथेच बसला. नुसती आग स्वीकारून चालत नाही, नुसतं पाणी स्वीकारून चालत नाही. दोन्ही एकत्र आलं तर काम आहे, नाही तर काम होणार नाही. म्हणजे ह्या दोन गोष्टी माणसाला पाहिजे. म्हणजे उद्दिष्ट काय आहे तर त्याच्यात ते लक्षात ठेवलं तर विरोध किंवा ज्याला आपण वेगवेगळ्या गोष्टी म्हणतो ते दिसणारे आहेत आणि त्याच्यामध्ये असणारी पूरकता आहे आणि त्याच्याबरोबर त्याचा उपयोग करण्याचा क्रम आहे. हेच उदाहरण नेहमी चालवतात. हे जे आग आणि पाणी उदाहरण आहे हेच उदाहरण चालवतात नेहमी. आग आणि पाणी ही जरी दोन विरोधी स्वरूपाच्या गोष्टी असल्या, एक आग आहे एक पाणी आहे, विरोधी स्वरूपाचं आहे, तर ते एकमेकांच्या जवळ आलं तर नाश करेल, हे बरोबर आहे. काहीतरी एक त्यातलं जेवढं ज्याचा जोर असेल तसं आपल्या घरात ज्याचा शेवटी आवाज चढतो त्याचं मत शेवटी ऐकलं जातं, तसं काहीतरी होईल. आगात जोरात असली तर पाण्याला खाऊन टाकेल, वाफ करून टाकेल त्याची. आणि समजा पाण्याचा जोर जास्त असेल, एवढीशी जागा असली तर ती विजून जाईल. आणि शेवटी आपल्या प्रपंचात होतं तसं, शेवटी एक मत होतं मग शेवटी कुठल्या तरी मार्गाने. तर ते तसं होईल, तसं नाही. त्याचे दोन्ही आग आणि ही पाणी आहेत. ही जर काही कामाला उपयोगाला आणायची असतील तर समन्वयाशिवाय मार्ग नाही. 9वा अध्याय समन्वयाचा अध्याय तेवढ्यासाठी समन्वयाशिवाय मार्ग नाही. आणि बहुतेक वेळेला आपल्या प्रपंचाचं जोड्या अशाच असतात नाही बरेच वेळेला. नाही आग आणि पाणी म्हणत नाही मी एकदम, आग आणि पाणी काही म्हणत नाही. कारण त्यात अडचण काय आहे, आग आणि पाणी असं दोघांनाही पडतं, फक्त यात आग कोण पाणी कोण हात पडत. प्रपंचाच्या गमती सगळ्या असल्या त्यात सुद्धा असंच आहे की त्यात आग आणि पाणीच आहे. तसं फक्त उपयुक्ततेचा विचार केला म्हणून भात शिजवायचा प्रश्न नेहमी सांगतो. भात शिजवायचा असला तर त्याच्याबरोबर त्याला भांडं आणि तांदूळही लागतात. आग पाणी भांडं आणि तांदूळ एवढं लागतातच. आग आता ते जुन्या काळात चुलीच्या स्वरूपात असेल, आज गॅसच्या स्वरूपात असेल, त्यांनी काही मोठा फरक पडला नाही. आग तर लागतेच आहे, कुठल्या तरी स्वरूपात लागेल. उद्या कदाचित ती इलेक्ट्रिसिटीच्या स्वरूपात लागेल, लागणार ती लागणारच तुम्हाला. त्यामुळे आग पाणी आणि भांडण तांदूळ ह्याला काय पर्याय नाही. आपण सध्या फक्त भात शिजवण्याबद्दलच बोलतो, तसं लक्षात ठेवूया. तर ते जे उदाहरण आहे तर त्यामध्ये जर उपयुक्तता साधायची असेल तर दोन गोष्टी जग विरोधाभासन द्वंद्वातच आहे. जग त्याच्याशिवाय नाहीच आहे मुळामध्ये. की अगदी जग हे रचना आहे अशी स्त्री पुरुष आहे साधी, तिथून विरोधन द्वंद्व सुरू झालेली आहे. म्हणजे इथपासून जर ते आहे तर ते कसं टळेल. तसं याच्यामध्ये हे मार्ग जे आहे त्याचा संबंध भगवंताच्या मार्गाची पण आहे. त्या सगळ्याचा समन्वय घातलाय. हा एक
महासमन्वय आहे, सर्व समन्वय आहे नवव्या अध्यायामध्ये. तर त्याचं उपयुक्तता काय आहे आपल्याला? तर अशा दोन गोष्टी विरोधी दिसतात, तशा दोन गोष्टी विरोधी सगळीकडे दिसतात आपल्याला, दोन प्रकारच्या दिसतात. पण त्याच्याबरोबर जर आपल्या हे लक्षात आलं की हा दिसणारा विरोध आहे, त्यामध्ये असणारी पूरकता आहे आणि त्याची उपयुक्तता जर आपल्याला जर काही ध्येय गाठायचं असेल तर त्याचा उपयुक्ततेनुसार क्रम लावावा लागतो. हेच जे काम आहे. आग पाणी काय तांदूळ भांडं जे सांगितलं मगाशी, ती जर चुलीत आग पेटवली माणसाने, त्याच्यावरती समजा ते भांडं ठेवलं, त्याच्यात पाणी घातलं आणि त्यात तांदूळ घातले तर भात शिजतो. म्हणजे मूळ त्याचं जे कार्य आहे त्या दोन अत्यंत विरोधी तत्वाच्या गोष्टी एकत्र करून पण क्रमाने, उपयुक्ततेच्या क्रमाने आग पेटवली, त्याच्यावर पहिल्यांदा पाणी घातलं, वर थोडे तांदूळ घातले, वर भांडं ठेवलं. गोष्टी चारच आहेत, गोष्टी चारच आहेत. पण त्या या क्रमाने जर करायला गेलं तर कार्याचा नाश होण्यापलीकडे काही होत नाही. तेव्हा जीवनामध्ये ज्यांना काहीतरी साधतं त्यांनी विरोध ओळखलेला आहे, त्यातली पूरकता ओळखलेली आहे आणि त्याचा उपयुक्त क्रम कसा लावावा हे ओळखलंय, म्हणून त्यांचा भात शिजलाय. साध्या भाषेत सांगत होता, याच्यापेक्षा काय सांगणार, त्यांचा भात केव्हा शिजेल. आता मला सांगा, असं एखादं ऑफिस आहे का की ज्याच्यामध्ये अशा तऱ्हेची काय सामरस्य वगैरे पहिल्यापासून सगळे एका विचार प्रवृत्तीचे, एका गोतीचे अशी माणसं आली, असं कुठलं एखादं ऑफिस वगैरे मला दाखवलं तरी सुद्धा बरं होईल. किंवा आपण ते कदाचित ती रेकॉर्ड्स वगैरे येतात, ती गिनीज बुक वगैरे, तर त्याच्यात ते नोंदवावं लागेल. तर तिथे सर्व प्रवृत्तीचे लोक असणार, विरोध असणार, आग पाणी हे असणार. वापर करून घेणाऱ्याचं कौशल्य आहे की तो कसं करणार. काही वेळेला ह्याची पण गरज आहे, त्यावेळेला त्याची पण गरज आहे, कदाचित दोन्हीची गरज आहे, अशी परिस्थिती आहे. तर हे कसं करता येणार आपल्याला? आपल्या प्रपंचामध्ये असा समन्वय ज्याला घालता येईल त्याला त्याचं ध्येय साध्य करता येईल. नाहीतर ह्या विरोधाभासातच ते त्याचं जीवन जायचं सगळं, ते जाऊ नये म्हणून ही तत्व यात सांगितली आहेत. ती 9व्या अध्यायामध्ये खूप व्यापक प्रमाणात आहे. त्यातलं हे समन्वयाचं तत्व आहे, त्यामध्ये अनेक गोष्टींचा समन्वय घातला. तसा आता संप्रदाय आहे, उदाहरणार्थ माणसाला गरज नाही आहे का? गरज आहे. जसं सांगितलं पंथ आहे किंवा आता एखादा ध्येय आहे तर त्याला जायला वाट आहे, तर डोंगराला कदाचित 4 वाटा असू शकते. पण समजा त्या 2 का 4 आणि तुमची का माझी असं जर मी करत बसलो तर डोंगर तिथेच राहील आणि कदाचित आम्ही आहे तिथेच राहू. म्हणजे त्यातला समन्वय आपल्याला नाही कळला तर आपलं ध्येय आपल्याला गाठता येणार नाही. त्यामुळे तसा अर्थाने जे विरोध वाटतो, आता एखाद्याची उपासना पद्धती एखाद्या पद्धतीनं आहे, अशा एका पद्धतीने उपासना करावी, दुसऱ्याचं म्हणणं अशा एका पद्धतीने करावी. आता कर्माचं म्हणणं वेगळं असेल, कर्मयोगाचं, ज्ञानयोगाचं म्हणणं वेगळं असेल, कदाचित त्यांच्या पद्धती वेगवेगळ्या असतील, पण त्यांचं ध्येय तेच आहे ना, भगवंतच गाठायचं ना शेवटी. त्यांना योग म्हणजे जोडायचं आहे. ते कोणाशी जोडायचं आहे? शेवटी आनंदाशी जोडायचं आहे. समजा भरपूर अगदी ज्ञान झालं आणि तो बिचारा दुःखी आहे, तर त्या ज्ञानाचा काय उपयोग नाही. म्हणजे तो त्या वाटेतच थांबलेला आहे, त्याला काही डोंगरावर जाता आलं नाही. हे जरा जसं आहे तसंच समन्वय नाही घालता आला, क्रम नाही ओळखता आला, पूरकता नाही ओळखता आली तर त्याचं काम होत नाही पुढे. जे अगदी साध्या भाषेमध्ये म्हणतात ना, प्रपंचाचे आपले जे रचना आहे त्यामध्ये सुधार काम करणाऱ्यांना माहिती असेल की ते एकत्र केव्हा बसतात, दोन्ही एल असतात, ते उलट्या आकाराचे एल असतात, त्यावेळी ते बरोबर फिट मॅच होतात. तसं झालं तर ते जोडतायत, त्याशिवाय जोडताच येत नाही माणसाला, ते एल आहेत दोन. तसे प्रपंचात खूप ठिकाणी एल असतात. तर आपल्याला वाटतं की आपले विरोधी आहे, मी डावा आणि ही उजवी मी डावा वगैरे जे काय असेल ते तसं असतं. तसं नसतं, ते पूरक असतात. 2 एल आहेत, ते एकत्र केलं की एक चांगल्या तऱ्हेचं तयार होईल मोठं. हे जे आपल्या सुतार कामामध्ये जुळवून ते करतात तर तशा तऱ्हेचं असतं. एखादा बडबड्या असतो, एखादा शांत असतो. तुमचं हे जमत नाही असं नाही की कितीतरी प्रकारचे असे विरोधाभास आपल्याला दिसतील. ह्या गीतेने 9व्या अध्यायाने त्याचा समन्वय केलेला आहे आणि समन्वय करून पुढे कसं जायचं हे सांगितलंय. कुवतीमध्ये फरक असणार, कितीतरी प्रकारचे फरक, द्वंद्व विरोधाशिवाय काही दिसणारच नाही. बाहेर जर पाहिलं सगळं विश्वात तर तशी परिस्थिती आहे. तर याच्यातून आपल्याला कसं जाता येईल हे समन्वयाचं काम आपल्याला यावं, यासाठी हे वेगवेगळ्या प्रकारचे समन्वय त्यांनी इथे करून घेतले. उदाहरणार्थ आत्ताच्या ओव्या आपण ज्या वाचल्या त्यामध्ये 49वी ओवी होती. आणि धर्माचे निज भाव, सेवीची उत्तमाचे उत्तम, पै जया येता नाही काम जन्मांता. ही राजविद्या आहे. ही राजविद्या जाणण्याचं काम आहे. ती जाणली गेली तर माणसाला मुक्त करेल, त्यांचं म्हणणं आहे. मुक्ततेची खात्री आहे. राजविद्या जाणली गेली तर माणसाला मुक्त, ती सर्वात राजांची राजा आहे, विद्यांची विद्या आहे. तर तिथे ती जाणली गेली तर माणसाला मुक्तता देईल, हे खरं आहे. पण समन्वयाचं काम जमलं तर गीतेचा ठेका समन्वय आहे. 9व्या अध्यायामध्ये तो जर समन्वय साधला गेला तर काय करील. आता इथे 2 गोष्टी आहेत. मोटके गुरुमुखे उदयी जत दिसे,
आणि हृदयी निरंकुश. म्हणजे गुरुमुखाने काय कळतं तर थोडंसं गुरुमुखाने कळतं आणि मग आपल्या लक्षात येतं की ते आपल्याकडेच आहे. आपल्याकडेच आहे की त्यांच्याकडून घ्यायचं आहे, दोन्ही आहेत. ते माझ्याकडेच आहे, फक्त ते माझ्याकडे आहे हे सांगणार कोणीतरी हवं. म्हणजे तोही आहे आणि तुम्ही आहात. मी एकटाच जाईन म्हणलं तर जमणार नाही. एकटा गुरु जागेवर राहिला तरी काही प्रश्न नाही, तो तिच्या गावी उत्तम राहील, काही फरक पडत नाही. ब्रह्मचैतन्य आपण मागितलं बोललो तो तसं, त्यांना काय गरज आहे, झालं त्यांना ब्रह्मज्ञान, ते तिथे राहिले. पण तसं नाही केलं, त्यांनी समन्वय घातला. त्यांना माहिती की आपण इथे आहोत, आलो बरोबर आहे, पण यांना कसं येता येईल हा प्रश्न आहे. त्यांनी समन्वय घातला, ज्याला जमलेलं नाही त्याला आणि ज्याला जमलेलं आहे त्याला असा समन्वय घातला, तेव्हा दोघांनाही जाता आलं. म्हणून म्हणले माझ्यासारखे किती लोक तयार झाले, तो 12-13 लोक तयार झाले. महाराजांसारख्यांनी 12-13 लोकांचीच भाषा केली. लक्षात घेण्यासारखं आहे. चान्सेस आहेत कधी 12-13 मध्ये कोण आठवू आपल्याला, पण आता कार्य सूक्ष्मातलं आहे त्यामुळे कदाचित जास्त चान्सेस असतील. तर हे कसं आहे की ह्यांनी ती सांगड घातली. म्हणजे आता ह्याच्यामध्ये स्वतःचे प्रयत्न, म्हणजे स्वतःच्या ठिकाणी माझ्या आहे म्हणजे काय, कुवत आहे, प्रयत्न आहेत, हे सगळं आहे. याला स्थान आहे की गुरुच्या कृपेला स्थान आहे. तर तसं म्हणलं तर विरोध आहे. गुरुनी कृपा केली होणार असेल तर गुरुच्या कृपेवरच सोडून द्यावं सगळं, आपण आपलं बसून राहावं किंवा काय प्रपंच करतोय त्यात आणखीन थोडी बुडी जास्त मारावी म्हणजे झालं काम. गुरु काय करायचं ते करतीलच. तर असं होईल एका बाजूनी. दुसऱ्या बाजूने आपण म्हटलं स्वप्रयत्नाने मी आता सर्व साध्य करेन, तर करा साध्य. काही स्वप्रयत्न व्हायचं नाही, ते 2 दिवसात दाखवून देतील. एका जागेवर बसलं तर उठवतील तिथले, 1 दिवस नाही टिकून द्या. साधन जर ठरलं तुमचं की मी बसून काटेल झालं तरी मी हे करीन, 1 सप्ताह करून बघायला हरकत नाही. 3-4 दिवसात नाही उठला तर बघा, तर कृपेने बसला असेल तर बसेल, तो 7 काय 70 दिवस बसेल. पण त्याला कृपेची जाणीव नसेल तर 2 दिवस नाही, 4 दिवस नाही, काही नाही, त्याच्या हातात काही ते आपण देते. तर असं होतं का? म्हणजे आता ह्या 2 मध्ये सत्य काय म्हणून जर एखाद्याने जर असंच लावून धरलं की गुरुकृपा खरी की स्वतःचे प्रयत्न किंवा स्वतःची कुवत खरी, आता दोन्ही खरी. फक्त दोन्ही केव्हा खरी, दोन्ही आपापल्या जागी खरी नाही, दोन्ही एकत्र आली तर खरी. समन्वय आहे ना का, ते आपलं ते त्यांच्या जागी उत्तम मी माझ्या जागी उत्तम असं आहे तसं नाही. ते त्यांच्या जागी जे आहेत ते माझ्या जागी मी जो आहे त्याच्याशी साधना घातला, त्याच्याशी समन्वय केला, तर त्यांनी सांगितलेलं मी केलं की मी पुढे चाललो, असा समन्वय आहे. त्यांनी सांगितलेलं केलं की पुढे चाललो. बरं, मला विचारलं तर गुरुकृपेचं एकदा एकाने विचारलं गुरुकृपेचं स्थान काय आहे माणसाच्या जीवनामध्ये, गुरुकृपेचं स्थान काय आहे. म्हटलं तुम्ही आता शिकलेले आहात तर न लिहिलेल्या पेपरला मार्क देतात का म्हणून नाही म्हणत, न लिहिलेल्या पेपरला मार्क देतात. तेच म्हटलं प्रयत्न आणि गुरुकृपेचं स्थान आहे. लिहिलेल्या पेपरला काहीतरी करतायत, आपल्याकडे ऑफिशियली करतात 28 ते 35 नाही का काय असेल ते, पण तो बिचाराने 28 तरी लिहिलेला असतो आता आणि खाली असेल कदाचित काय माहित नाही, पण एवढं तरी करता येतं ना त्याचं. पण त्यासाठी त्याने 28 तरी नको का लिहिलेला असायला. तो जर म्हणला की असतील माझे गुरु वगैरे वगैरे, तर पेपर मोकळा, नाव घातलं, आपला नंबर घातला, रोल नंबर काय जमलेलं नाही मला म्हणून लिहिलं त्याच्यात, मला काही आठवत नाही वगैरे, फार क्षमा करा वगैरे, पत्र आणखीन थोडंसं चांगलं असलं आय एम व्हेरी सॉरी वगैरे वगैरे असं काहीतरी पेपरमध्ये लिहिलं, काय करणार तर गुरु. तसं नाही जमत. म्हणजे आता त्याच्यावर कृपा नाही म्हणावं का मग गुरुजी नफा झाला तर त्याने पेपरच लिहिला नाही, त्याच्या गुरुकृपेने काय करावं. हा तो गुरुकृपेत आहे ना, तो लडबडतोय कुठेतरी 30-35 करतोय सारखा. हा ते त्याला 34 आहे, दे 35, हा जाऊ चल पडे चल, 34 कष्ट केलेस आणि माझं स्मरण ठेवलंस, आता पुढच्या वेळेला लक्षात ठेव 70ची तयारी असं म्हणतील. हा तसं नाही सोडवता, असं नाही का आपलं बरं आहे आपलं हे काट्यावर राहावं आपण कसं तरी, असं नाही. ठीक आहे, आज नाही जमलं ना बसायला, तासभर बसायची इच्छा होती ना, 1.25 तासाने अर्ध्या तासाने अडचण येणार होती, ती 1.25 तासाने आणते एवढं करते. पण बसायची इच्छा पाहिजे, तो 1.25 तास बसलेला असला पाहिजे. आणि मग 15 मिनिटात जी अडचण येणार, जो पाहुणा येणार, जे फोन वाजणार, जे काय बेल वाजणार, ते जे सगळं आहे ना ते थोडंसं 15 मिनिटं पुढे ढकलतात, ही कृपा. पण 1.25 तास बसलेला हो, तो बसायच्या आधीच फोन चिंबईची वाट बघतोय, त्याला काय कृपा करायची त्याच्यावर, तो वाटच बघतोय कुठं फुटवतोय मी उठतोय. असा जो जपाला बसलेला आहे त्याच्यावर कसली कृपा करतील. म्हणलं असं नातं आहे, तेव्हा ह्याच्यात दोन्ही पाहिजेत. हे मी करीन म्हणून बसला असेल तरी त्याला 34 वर नापास होण्याची यंत्रणा आहे. होतात लोक 34 पडतात आणि नापास होतात. म्हणजे आता काय पासिंग असेल ते 49 असेल, 49 ला होत असेल. 1 मार्कांनी सुद्धा मनुष्याचा विषय जातो, हे आपण बघतो. असं होऊ शकतं, पण कृपेने ते 1 पुढे जात.
एक मार्क देऊन तेवढा सोडून जाऊ दे, ठीक आहे तुझे कष्ट होते, नसेल जमलं थोडंसं, पण आहे कृपा तुझ्यावर असं म्हणून तिला सोडून आणि पुढच्या वेळेला लक्षात ठेव असं. तेव्हा ह्या दोन्ही गोष्टी एकत्र आहेत. तर समन्वय आहे, माझे प्रयत्न आणि त्यांची कृपा, या दोन्हीचा समन्वय आहे. माझेच प्रयत्न म्हटलं तर तेही जमत नाही आणि त्यांचीच कृपा म्हटलं तरी जमत नाही. तेव्हा इथे सुद्धा असं आहे की मोठके गुरुमुखे उदय जसे, गुरुमुखातून कळतं आणि मग कळतं की अरे आपल्या जवळच आहे. साधन कोण करू शकला? शिष्यच करू शकला. गुरुनी थोडंच बसून त्याचं काही साधन केलंय. म्हणजे गुरुदेवांसारख्यांना अनेकांचा जप करावा लागत असेल, भाऊसाहेब महाराजांना वगैरे. म्हणजे ही गोष्ट सुद्धा आता ती त्यांची काढवाळ कोणाचं कळस येतो बरोबर. त्यांच्या याचे काय थोरवीचं वर्णावं हे लोक म्हणले कबूल करतात. नाही ऐकायचं कठीण वाटतं आपल्याला. हे लोक माझ्याकडे कबूल करतात आणि जप करीत नाही, मला करीत बसावं लागतं, उशीरपर्यंत राहते. हे तर काय, हे कनवाळ कोणाचं दया दया सिंधू तसं आहे, शेवटी ते करतात. पण हे काही गुरुने आदर्श ठेवण्यासारखी गोष्ट आहे ही, की आपलं त्यांना कबूल करावं ना, आपलं आपण इकडे तिकडे हिंडत राहावं आणि त्यांनी बसून आपलं रात्रंदिवस जप करीत राहावं. तर असं काही मार्ग नाही आहे. तर हा किती काळ चालेल, काठावरच्या माणसाला पुढे ढकलण्यापुरता येतो. त्यामुळे मोठके गुरुमुखे उदय जसे आणि स्वतःच्या ठिकाणी हे कळतं, अरे माझ्याच ठिकाणी तो कष्ट कोणी केले, साधन कोणी केलं, शेवटी तो 5 तास बसला. पण कसा बसला? तो स्वतःच बसला ना. गुरुने 5 तास बसले, पण गुरुने 5 तास कसं बसायचं हे दाखवलं. त्याचा उपयोग काय आहे हे दाखवलं. कसं काय अडचणी येतील, त्याला मार्ग काय आहे हे दाखवलं. हे त्याचं काम आहे. आणि शिवाय त्याला बसण्यामध्ये कुठली अडचणी येऊन दिली नाही म्हणजे हे त्यांचं काम. तर ती कृपा आहे आणि हे आपलं पेपर लिहिणं आहे. त्यामुळे ते आपल्याला करायला पाहिजे. तर तसं आपल्या ठिकाणी आहे हे कळतं. पण मोठके फार नाही, मोठके गुरुमुखे उदय जसे, थोडंसं गुरुमुखातून कळतं, थोडा गुरुमुखातून मार्ग मिळतो आणि मग आपली आपली वाटचाल करायची असते. पुन्हा अडचण आली की थोडा मार्ग गुरुमुखातून कळतो. असं मिळालेल्या माताजी म्हणायचे ना, मिळालेल्या प्रकाशाचा ते वापर करा, मग पुढचा प्रकाश पडेल. माणसाला 100 मैल जरी अंतर जायचं असलं तरी कंदील किती लागतो? एक कंदील पुरतो 100 मैल जायचं असलं तरी. कारण तेवढा कंदिलाच्या प्रकाशात दिसतं तेवढं तर तुम्ही चालला, तर कंदिलाचा प्रकाश तेवढा पुढे गेलेला असतो ना. असं का 100 मैल चालायचं म्हणजे 100 कंदील लागतात असं काही आहे? कंदील लागतो तो बरोबर असतो. म्हणजे आजच्या काळात बॅटरी टॉर्च असेल तर टॉर्चची किती लिमिट आहे? 10 फूट आहे समजा, तर 10 फुटावरचं तुम्हाला दिसत राहतं टॉर्च बरोबर बाळगला म्हणजे 10 फूट चाललं की पुढचे 10 फूट दिसायला लागतात ना. म्हणून म्हणजे प्रयत्नांची संकट आहे, पण बॅटरी पण गरज आहेच. त्यामुळे तिकडनं ती आहे, इकडनं हेही आहे. आता 10 फूट ज्या बॅटरीचा प्रकाश पडतो तिच्याने 100 मैल कसं चालता येईल? म्हणून जर घरात बसला असेल तर मला 100 मैलाची बॅटरी मिळाली पाहिजे, 100 मैलचा प्रकाश पडेल. माझं स्थान 100 मैलावर आहे तर मला तशी बॅटरी पाहिजे असं म्हणून बसला असलं तर याचा अर्थ म्हणून त्यांना सांगावं लागेल की आधी मिळालेल्या प्रकाशाचा वापर करा, चला मग बघू उरलेला प्रकाश तुम्हाला मिळतो का नाही. आणि मिळणारच. जो तेवढा चाललेला आहे त्याला पुढचा प्रकाश दिसलाच असला पाहिजे. ज्या अर्थी त्याला अजूनही असं वाटतंय की मला प्रकाश मिळत नाही, त्या अर्थी असलेल्या प्रकाशाचा त्याने वापर नाही केला, म्हणजे असलेल्या क्षमतेचा वापर नाही केला, सांगितलेल्याचं काम नाही केलं वगैरे वगैरे सगळं. तर ते त्यांनी करावं, उरलं त्याला अनुकूल होतं. तर मला प्रतिकूल आहे जे म्हणतो ना आपण, अनुकूल आणि प्रतिकूल सगळे द्वंद्वच आहेत सगळीकडे. तर काही काहींचा परमार्थ का होतो तर म्हणे त्यांना खूप अनुकूलता असते परमार्थ, काहींना प्रतिकूलता. आता आमच्या वाटत प्रतिकूलच आहे, त्यामुळे परमार्थ व्हायचा कसा? जरा जपाला बसलं की हे चहा खालीच म्हणून समजा. पण आता असा विचार करा, 24 तास तर ते हाका मारतात, त्यांना तरी कुठे वेळ आहे एवढा? काय सकाळी एकदा ऑफिसला जाईपर्यंत हाका मारतील, काय गेल्यानंतर 8 तास हाक नाही ऐकू येते. मग ते 8 तास माझेच आहेत, त्यात करायचं ते मीच ठरवायचं होतं. तेव्हा अनुकूलही आहे, प्रतिकूल आहे. आता समजा की अनुकूलतेचं साधन चालू आहे, प्रतिकूलतेचं साधन चालू आहे, दोन्ही साधनच आहेत. शेवटी आपल्याला समन्वय जमला पाहिजे, दोन्ही पूरक आहेत. असं नाही का अनुकूल आहे, 10 वाजता निघून गेले समजा, ऑफिसला निघून गेले, आपल्या सर्वांच्या जवळचं उदाहरण म्हणून घ्यायचं, बाकी काय 10 वाजता निघून गेले ऑफिसमध्ये आणि आता 6 वाजेपर्यंत येत नाही. 8 तास आपल्याला आहेत मोकळे. आता 2-3 तासात घरात ते कामं ओरखली, 4-4, 5-5 तास मनुष्य साधन करेल. बरं, एवढं शक्य आहे त्याला. पण मग ती खरी अडचण येते, चित्तच लागत नाही एवढा वेळ तास. 15 मिनिटं बसलं की असं वाटतं की हे काम राहिलं, ते काम राहिलं, ह्याला फोन करायचा याला. आणि नेमकं अशा वेळेला ते आठवणी होतात आपल्याला, माहितीच आहे. जपाला बसले म्हणजे कामाची यादी समोर ठेवण्याची वेळच असते का काय कोणा असं काय काहीतरी आहे. जपाला बसलं की नाही अगदी राहिलेली सगळी कामं सुद्धा आठवतात अगदी त्यावेळेला. 8-8 दिवस विसरलेल्या गोष्टी त्यावेळेला आठवतात. म्हणजे याचा अर्थ आपण 8 दिवस जपाला बसलो नाही बरं का.
नाहीतर ते पूर्वीच्या जपाच्या वेळेला आठवले असते. सगळे आवाज ऐकू येतात त्यावेळेला. कुठेही खूप झालं तरी माणसाला जपाला बसलं की ऐकू येते. एरवी तो इतके व्यवहार करतो काय त्याला खटखुट काय हात मारले तरी ऐकू जात नाही, इतकी परिस्थिती असते. जपाला बसलं की खूप झालं तरी त्याला वाटतं की काय झालं मलाच बोलवलं की. आता हे तर काय बोलवलेलं नाही काय नाही, 8 तास घरी येत नाही, तुम्हाला हात मारत नाही, पण तुमचं लक्ष जपात पाहिजे ना. म्हणून म्हणजे ज्या वेळेला ते आता अनुकूल आहे त्यावेळेला सुद्धा करणारा मीच आहे. आता अनुकूलता ठेवली, तुम्ही घंटन सारखं जरा जपाला बसायची काय करायची खोटी, ती लगेच हा खालीच काहीतरी काम लागलंच मागे असं वाटतं ना. मग आता ते नाही हात मारत आहेत तर मग आता करावं जेवढं शक्य आहे तेवढं. पण हे स्वतः सांगितलं तसं समन्वयाचं काम आहे. आता मला कोणी हाक नाही मारणार तर आता मला स्वप्रयत्नाने करावं लागेल. असते घरात तर कदाचित अनुकूल मनुष्य जर घरामध्ये असेल तर तो म्हणेल की तू तासभर जपाला बेस, मी तुला हाक मारत नाही. हा हे पण असू शकतं, काय असं का प्रतिकूलच का असेल असं पण असू शकतं की ठीक आहे तुम्ही जरा हे काय असेल ते पण मी आला तर मधल्या काळात मी बघतो, तुम्ही जरा जपाला बसतात बस काय हरकत नाही, असं पण वातावरण असू शकतं घरामध्ये. असं कुठं सगळीकडे आहे. तिथेही पुन्हा तुमची सांगडच आहे की आता अनुकूल आहे, मला बसायला सांगितलेलं आहे. काही मध्ये आला कोणतरी हे घेणार, दरवाजा हे उघडणार, दूध ते घेणार, काय जे असेल ते, काय जे मंडेवाले आले तरी ते उघडणार, काय सगळी फक्त म्हणली संकट तुम्ही बसा जपा. तरी जर सारखं असं मग असं वाटत होतं तुम्हाला किती काम पडतं. समन्वयाचं काम कसं करायचं मला आता शांतपणे करा की काय गुरुमुखे करावं सांगाल. आता पडू देत ना त्यांची तयारी आहे करण्याची ते. आता शेवटी हे सगळं मोठके गुरुमुखे असं तरी मोठके गुरुमुखे कळतं आपल्याला. मग शेवटी स्वतःच्याच ठिकाणी आहे. आता मला सांगितलेलं असताना ते जप झाला नाही. आता त्याही पुढचं उदाहरण सांगतो पण आहे तेच चालू आहे पुढे थोडंसं कळायला सुरू की नाम हे एक बसून जागेवर उभा माणसाला जप करायचं आहे तर ठीक आहे त्याला अडचण आहे. पण जपाला बसलं की हात मारतात ना मग बसूच नाही आपण जपाला फिरत परत जपच करावं. जर हा खाली की जायला तयार आहे कारण का तर बाहेरच्या खोलीत बसून हे हाका मारणार, त्याला काहीतरी हवं असणार, पाणी हवं असणार, चहा असणार, काहीतरी हवं असणार, हाक मारणार. आपल्याला जपाला उठलेलं बसून जावं लागणार आणि त्यामुळे जपात व्यत्यय येणार. कारण आपण उठलो की जप गेलाच आपला, हीच आपली अवस्था मुळात जपाची. तर आपण त्याच्यापेक्षा आपला फिरताच जप ठेवा. हाक मारली की गेलं म्हणजे ती अडचण नाही. आणि असंही प्रयत्न करून बघायला हरकत नाही की हाक मारल्यावर आपल्या जपाचा विसर होतो का. शेवटी असं असतं विरोधी असलं तरी त्यात पूरक असतं. तर साधनेला पूरक तुम्हाला सगळं जुळवून दिलेलं आहे आणि माझं हे साधन चाललं, माझं 4 तास साधन चाललं, तुम्हाला अनुकूलताच दिली हो. आता समजा 8 तास जर मधले सांगितले ह्या काळात समजा ते जर हाक सुद्धा मारणार नाही तर फोन सुद्धा काढून ठेवला तुम्ही, काय दाराची बेल सुद्धा वाजता मारले, सगळी यंत्रणा कडेकोट बंदोबस्त करून ठेवला आणि 8 तास साधन करायचं ठरलं आणि आता ते खरोखरच 8 तास झालं तर आता काही प्रतिकूलच नाही हो. म्हणून झालं ते खरं. तेव्हा खरं साधनेत पुढे जायचं आहे आणि जर समजा आपल्याला परीक्षा करून घ्यायची आहे स्वतःची तर थोडंसं प्रतिकूल काहीतरी असलं म्हणजे परीक्षा होते माणसाची. तेव्हा प्रतिकूलता म्हणजे परीक्षा जर समजला तर समन्वय जमला त्याला हो की नाही. पूरक काय आहे तर ह्या प्रतिकूलतेत हे पूरक आहे की ज्या वेळेला मला हाक येईल त्यावेळेला मी त्या जपात कितपत टिकतोय. ठीक आहे तुम्हाला म्हणता येत नसेल, तुमच्या हातात माळ ठेवणं शक्य नसेल, समजा बाहेर कोणी पाहुणा म्हणजे आलेला आहे आणि त्याला माळ घेऊन ते बाहेर जाणं बरोबर नाही किंवा उगाच घरामध्ये असं काहीतरी वातावरण अलीकडे आहे त्याला वाटेल ही शंका कदाचित माझीच असते. पण हे अलीकडे जरा काहीतरी यांच्यात वेगळं सुरू झाले माळा घेऊन ठेवत असं त्यांना वाटायला नको, आपली इमेज खराब व्हायला नको असं वाटत होतं. ठेवा मी माळा त्याच्यात काय बिघडत नाही आणि नुसतं जप करावा. मनात जप करायला काही त्यांची बंदी नाही. बाहेर जाईपर्यंत तर काही बोलत जायचं नाहीये इथून किंवा इथूनच काही या म्हणत गेलं पाहिजे असे काही. बेल आलेली आहे, बेल दार उघडल्यावर बघता येईल पुढे काय करायचं ते. मग ते आपण या किंवा काय असेल ते आपलं म्हणूच त्यांना जा जा काय असेल ते काय ते म्हणूच आपण ना पण लक्षात पाहिजे काय की माझं ध्येय काय आहे आणि त्याला विरोध कोणता आहे आता आणि तो पूरक कसा आहे. आता विरोध असा आहे की बेल वाजलेली आहे आणि महाराज म्हणतात आता बेल वाजलेली आहे, आता मनुष्य येणार, आता तुझं नाम किती वेळ चालणार आणि केव्हा बंद होणार आणि परत तुला केव्हा आठवण होणार असं महाराजांचं म्हणणं आहे. त्यावेळेला गेले हे बरोबर आहे. बाहेर गेलं दार उघडलं आणि त्यामुळे आता ते बोलायला लागले, आपला वेळ गेला, मग चहा पाणी झालं, अमकं झालं, तमकं झालं, सगळं झालं. ते गेले निघून तरी सुद्धा अजून अर्धा तास गप्पाच झाले. महाराज म्हणतील आता ते प्रतिकूलतेचं अनुकूलतेचं काय झालं असं विचारलं तर ते म्हणतील अर्धा तास प्रतिकूलता होती मान्य, आता अनुकूलता दिली होती ना, मग त्यावेळेला तुम्ही तत्क्षणी मागे कसे नाही आले परत जागेवर यायला पाहिजे. म्हणजे हे आपल्याला गणित अनुकूलतेचं प्रतिकूलतेचं कळलं आहे. प्रतिकूलतेमध्ये परीक्षाही असते, अनुकूलतेमध्ये काही परीक्षा कमी असते असं नाही, हे सांगितलं असं आहे
8 तास अनुकूलता दिली, पण त्याचा वापर नाही करता आला. म्हणजे त्याच्यातलं आपल्याला पूरक काय आहे हे ओळखता आलं नाही. परिस्थिती तर द्वंद्वात्मक आहे, कधी प्रतिकूल राहील कधी अनुकूल राहील. प्रपंचामध्ये माणसं कदाचित प्रतिकूल भेटतील, कदाचित अनुकूल भेटतील. अनुकूल भेटली तरी काम करता येतं, प्रतिकूल भेटली तरी काम करता येतं, कारण प्रत्येक गोष्टीत पूरक काहीतरी असतंच. माणसंच घरात कल्पना करावी, घरातली सगळी माणसं कटकट कटकट करतायत. अशा वेळेस शांत राहण्याची केवढी परीक्षेचं काम आहे माणसाचं, आणि किती त्याला अभ्यास आहे. समजा अशी सगळी कटकट करतात, नाही करत आपल्यातलं कोणी, पण जर समजा असं कोणी भेटलंच, समजा काय कडकडकड सकाळपासून आपलं चाललंच, तर अशात आपला जग टिकवायचा म्हणजे केवढी त्याची तयारी असली पाहिजे. तर असं पण शक्य आहे, आणि शांतता आहे सगळं, आणि आपल्याला काय अडचण नाही. ठीक आहे, अनुकूलतेतलं साधन आहे, कोणी काय म्हणत नाही आपल्याला, आपण आपलं रुटीन सांभाळावं अशी जर परिस्थिती असेल तसंही होऊ शकतं. प्रश्न समन्वय करता येतो का नाही हा आहे. मी ज्ञानमार्गी आहे बरोबर, म्हणून मी गप्प बसून राहावं किंवा नुसती ग्रंथ उघडून बसावं असं नाहीये. मला त्याच्यासाठी बरोबर कर्माची जोड दिली पाहिजे. या दोन्ही गोष्टी दिल्या, या कर्मयोगाचंही रहस्य सांगितलं, ज्ञानाचंही सांगितलं. तर अशा तऱ्हेनं आता मी सांगितलं स्वप्रयत्न आणि गुरुकृपा यांचे एक समन्वय आहे. प्रतिकूल परिस्थिती अनुकूल परिस्थिती याचाही समन्वय आहे. बाह्य विश्वरचना थोडक्यात सांगितलेली आहे इथे, आणि आंतरविश्वाची रचना. बाहेरच्या गोष्टी झाल्या त्याचंही मी रहस्य तुला सांगेन. सुरुवातीलाच म्हटलं सहज ज्ञान विज्ञानेसे, तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञानेसे. भगवंताचं मी हे सांगेन, रहस्य सांगेन अवश्य, आणि बाहेर प्रपंचाचं रहस्य काय आहे ते पण सांगेन, प्रपंच कसा बनला आहे ते पण सांगेन, आणि भगवंत कसा आहे ते पण सांगेन. प्रपंच कसा बनला आहे तिथे एक उदाहरण दिलेलं आहे, त्याच्या साह्याने आपल्याला एक दोन मुद्दे तीन गोष्टी सांगतो फक्त. प्रपंचाचं अगदी थोडक्यात आणायचं झालं तर काय आहे, भगवंतांनी दिलेला प्रपंच कसा बनला आहे म्हणून सांगता येईल. तर त्यामध्ये प्रकार आहेत, त्यामध्ये विस्तार आहे, आणि त्यामध्ये परिवर्तन आहे. सगळीकडे प्रपंच नाही, प्रपंचामध्ये प्रकार आहे, प्रपंचामध्ये विस्तार आहे, आणि प्रपंचामध्ये परिवर्तन आहे. सगळं या गोष्टी चालू आहेत. या पलीकडे प्रपंचामध्ये काही नाही आहे असं म्हणून. इथे मी माझ्या बद्दल सांगतो, असं क्षण आपलं जर उभा शंका आली आणि कसं काय यांचं ऐकायचं असं वाटलं समजा, तर आपण उभ्या बघूया. माझे या विस्तारलेपणाचे न्यावे, हे जगाचे नोहे आघावे. 64. जैसे दूध मुराले स्वाहावे, तरी त्याची दही परिवर्तन आहे. दूध भरलं तर त्याचं दही होतं ना पुढे. ही बीजाची दाहले तो विस्तार झाला, बीजाचा विस्तार झाला. त्यामुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे हे झालं. भांगाराचे अलंकारू, सोनं होतं पण अलंकार झाले. तर अलंकार बरेच झालेले आहेत, आपले सगळे अलंकारच की आपण त्या रूपानेच नटलेले आहोत सगळे. ते हे अलंकार आहेत भगवंताचे. तर ते सोनंमुळे कसं आहे, त्याचे अलंकार झाले. तेव्हा प्रपंचाचं स्वरूप कसं आहे हे सांगायचं झालं तर त्यांच्यामध्ये प्रकार आहेत, त्यांच्यामध्ये काही गोष्टींचा विस्तार आहे. बीज रूपाने होतं, एवढंसं आपण ते बी टाकतो तेवढा वृक्ष त्यातून निर्माण होतो, विस्ताराने निर्माण होतो. आणि काही ठिकाणी परिवर्तनाने निर्माण होतं. एकदम दही निर्माण नाही झालं, दूध होतं, मुरलं, आणि नंतर त्याचं विरजण लागलं आणि दही झालं. दही हा पदार्थ वेगळा झाला, दूध हा पदार्थ वेगळा होता, मान्य आहे. तसे पदार्थ जगामध्ये अनेक झालेले आहेत, पण ते कसले तरी परिवर्तनात झाले तेवढं लक्षात ठेवा, संपलं. म्हणजे जगाचा फार विचार करायचं काही कारण पडत नाही. एक तर तो प्रकाराचा भाग असेल, कदाचित 2 प्रकार झाले, 3 प्रकार झाले असं असेल, कदाचित तो त्याचा विस्तार असेल, त्या कुठल्या तरी प्रकारात ते बसेलच, म्हणजे कुठल्या तरी या प्रमाणे ती कळेल. तर तसं दूध मराले स्वहाय, बीजची जाहले तरू, किंवा भांगाराचे अलंकार. तेव्हा अलंकार आहे त्याचे केले म्हणून 100 दागिने असं आपण म्हणतो. 100 दागिने म्हणतो याचा अर्थ एकच की फक्त एकच सोनं आहे एवढं लक्षात ठेवून तरी चालण्यासारखं आहे. 100 दागिने झाले. उद्या एखादा कलाकार मोठा निघाला, करणारा मोठा निघाला, तर त्याचे 1000 दागिने बनवेल. मग आज आपण म्हणतो 100 कोटी संख्या झाली. काय ते फक्त अलंकार झाले एवढंच. 100 कोटी, 50 कोटी होते अलंकार, काय आणखी 10 कोटी होते, ते आता 100 कोटी आहे. भारतापुरता विचार केला तर काय 100 कोटी अलंकार आहेत, एवढाच अर्थ. प्रपंच एकदम मोठी जाणता येतो सगळा, एवढा विचार करायचं की आपल्याला कारण नाही. एवढंच प्रपंचाचं स्वरूप आहे की प्रकार तरी असतील, विस्तार तरी असेल, परिवर्तन तरी असेल. अशा तऱ्हेनं बाह्य विश्वाची रचना एकदा कळली की त्याच्यातून मन बाजूला काढून अंतर्विश्वाची रचना आपल्याला बघते. आपण कसे घडलेले आहोत, आज काय परिस्थिती आहे, ती भगवंताला कितपत अनुकूल आहे, कितपत प्रतिकूल आहे, ती आता ही सांगितलेल्या उदाहरणावरून कळते की ती रचना भगवंताला कितपत अनुकूल आहे. अनुकूल असले तरी त्यातून साधन करण्याची तयारी आहे का, प्रतिकूल असलं तरी साधन करण्याची तयारी आहे का, यावर मनाची रचना अनुकूल आहे का नाही पाहिजे. आपल्या मनाची जी घटना आहे ती भगवंताकडे जायला अनुकूल आहे का प्रतिकूल आहे हे कळायचं असेल तर अशा पद्धतीनं कळेल. हे झालं. त्यानंतर कर्माचा मार्ग आहे, ज्ञानाचा मार्ग आहे. त्याचं आपल्याला गेल्या वेळेला म्हणलं त्याप्रमाणे
की शरीर जसं आहे माणसाला, त्यांनी कर्म करतो मनुष्य, तर त्यालाही पर्याय नाही आहे. शरीर पाहिजे, त्याशिवाय कामं तर होणार नाही. ती सगळी प्रपंचाची सगळी जबाबदाऱ्या आहेत किंवा कामं आहेत ती होणार नाही. पण त्याच्याबरोबर त्यात जर ते काय करतो ह्याचं ज्ञान नसेल तर हे काम पुढे जाणार नाही. ज्ञान असेल, जी दृष्टी पाहिजे, तेव्हा डोळे, कर्माचे डोळे, ज्ञान हे जे म्हटलेलं आहे ते, आणि पुन्हा ते निर्दोष. गेल्या वेळी आपण त्याचा विचार केला ना. तर कर्म आहे हे बरोबर आहे, ते करावं लागणार हे बरोबर आहे, पण ते कसं करावं, किती करावं, हो की नाही. स्वयंपाक 5 तास सुद्धा करता येतो आणि 3 तास सुद्धा करता येतो आणि 1.5 तासात सुद्धा करता येतो. माणसं 5च तेवढ्यांचा स्वयंपाक, पण तो कदाचित 4-5 तास सुद्धा करता येतो. आता तुम्ही काय काय करायचं ठरवलं याच्यावर अवलंबून आहे, आणि कुठल्या त्या पुस्तकात बघून करणार त्याच्यावर अवलंबून आहे. त्यात ते गुंजाणी आवाज दिले असले म्हणजे गेला वेळेत चराचच गुण बसायला लागायचं त्याला. तेव्हा असं जर कसं करायला ठरवलं तर त्याला 4 तास लागतील. पण त्याच्या हाताला जर तुम्ही माप असेल, कर्माचे डोळे ज्ञान, तर त्याला कळलं की याच्यामध्ये चिमूटभर लागतं. हा ठीक आहे, कदाचित ते 4.5 ग्रॅम ऐवजी 4 ग्रॅम असेल असेल, पण ते कळलं म्हणतात की मग त्याचं काम तो 1.5-2 तासात संपूर्ण मोकळा, उरलेले 2 तास जपाल आहे. साधनाला वेळ त्याला कमी आहे असं कसं शक्य असेल? साधनाला वेळ तर ज्यांनी साधनाची गरज निर्माण केलेली आहे त्यांनी साधनाला वेळ ठेवलेलाच आहे. ज्यांनी साधनाची गरज ठेवली त्यांनी वेळ नाही का ठेवलेला आपल्याला? ज्यांनी एवढं आपल्याला सगळे शरीर दिलं, त्याची यंत्रणा नाही का चालू करून दिली? सगळं सुरू करून दिलेलं आहे, सगळं आपल्याला अपडेट करायला सांगितलेलं. आता फक्त आपण करीत नाही किंवा चुकीच्या पद्धतीने करतो. म्हणजे आपल्याला त्यातले ज्ञानाचे डोळे आहेत ते नसल्यामुळे ही अडचण येते. म्हणून त्यांनी कर्म आणि ज्ञान याचा सुद्धा समन्वय घालून टाकलेला आहे. कर्म करताना त्याचं ज्ञान दिलेलं, कशा करता करतोय हे लक्षात नाही राहिलं, का करतोय, असंच का करतोय. म्हणजे थोडीशी गमतीचीच गोष्ट आहे, पण लहानपणी आमच्याकडे गावी घडली होती कोकणामध्ये. ते कधीतरी आपला रेफरन्स पण निघाला असेल की धर्मकृत्य वगैरे असतात, तर त्यावेळेला तिथे काही गुरुजी सांगतात उठा बसतात, प्रदक्षिणा घालून या आणि बसा. ते मुलगा वर आला ती सगळी करण्याचं पुढे, तर तो मुलगा आपल्या प्रदक्षिणा घालायचं ते सगळं सांगितल्याप्रमाणे परत पाटावर येऊन बसला. पाटावर आला की तो त्याची ते पूर्वीच्या काळात धोतर आणि आता ही सोवळी वगैरे नसतो ना आपण, ते मागचं सोवळ्याचं ते खोचलेलं असतं ना, ते सोडून ठेवायचं पाटावर, बसायचं. पुन्हा ते म्हणले की परत ते खोचायचं, पुन्हा प्रदक्षिणा घालायचं सोडून ठेवायचं. तर त्यांनाही काही कळे ना गुरुजींना हे काय प्रकार हा नाही. म्हटलं वडिलांच्या वेळेला असंच होतं. आता वडिलांच्या वेळेला जे सोहळं होतं ते लहान होतं, त्यामुळे ते परत फिरताना ते जरा निघत असेल. आता कर्माचे डोळे ज्ञान तुला विचारायला पुरते तर कशाला ते काढायचे काय कारण आहे का? तिथे ठेवलेले अडकून ते राहते तुझं, त्याची गरज नाही. कर्माचे डोळे ज्ञान हो, पण काय ज्ञानाची बाजू कुठली बघतच नाही मनुष्य. ते त्यावेळेला मी असं पाहिलं होतं की असं झालं की ते परत ते खोचत असत, म्हणून तो खोचला. त्याला खोचण्याची गरज नाही आहे, त्याची उंची नाही तेवढी अजून. सगळं चांगलं मोठ्या आजच्या काळातलं भरपूर मिळते, लांब 6 वार मिळते, तर कशाला काळजी करत ते उंच होते, त्यांना ते पुरत नव्हतं, म्हणून त्यांची अवस्था तशी असेल. इतकं सोपं आहे गमतीचं, पण खरं घडलेलं एवढी गोष्ट काही. तर हे असं का होतं? तर कर्माला डोळे नाहीत म्हणून तसं. कर्माला जर डोळे, आपण जे काम करतो त्याला डोळे असतील. म्हणून बघा तुम्ही, एखादा मनुष्य समजून काम करणारा भेटला समजा आपल्याला, तो इतक्या लवकर आणि इतकं चांगलं काम करतो. समजून काम करणारा माणूस आहे तर किती लवकर आणि किती चांगलं काम करेल बघा. 2च गोष्टी आपण तपशिलाला घेऊ फक्त, बाकीचे तपशील त्यातले राहू दे, क्वालिटी वगैरे बाकी राहू दे. पण किती समजून आणि करणारा असेल तर किती लवकर आणि किती चांगलं काम करू शकतो. पण हेच जर समजून न घेता करणारा असेल तर काय आदळआपट होईल त्याचं काय सांगता येईल. बघायचं होईल असं नाही, बाहेरच्या कामात सुद्धा होईल. तो समजून घेणारा असेल आणि जर त्याला बाहेरून 4 वस्तू आणायच्या असतील तर त्याचा तो क्रम लावेल. म्हणजे काही वेळेला ते पेपरवाले फिरतात बघा, ते 1 जण असे आहेत त्याच्यात फिरणारे, त्यांच्याबद्दल असं नाही, पण एकंदरीतच इथला पेपर टाकून त्या टोकाला जातात, तिथला पेपर टाकून ते परत इकडे येतात, परत इथला पेपर टाकतात, मग इथे तिकडच्या टोकाचा पुढचा पेपर, त्यानंतर इकडे येऊन पुन्हा पेपर टाकतात. आता मला सांगा, हे जर समजा पोस्टमॅन सारख्याने असं जर करायचं ठरवलं तर मला वाटते पत्र उद्यालाच मिळेल त्याचं, आणि दिवसभर फिरतच राहतील. का? तर कर्माचे डोळे ज्ञान आहेत ते नाही वापरले त्यांनी, की हे जे आहे ते 516, 517, 518 काय जे घराचे क्रम आहे त्याप्रमाणे जाऊन घेतलेलं असेल, ते इथून निघेल तो पटापट पेपर त्या टोकाला जाईल, त्या टोकाला राऊंड केला की पूर्ण झालं. कर्माचे डोळे ज्ञान असले त्याचा समन्वय पाहिजे ना. पण नुसतंच ज्ञान इकडे आहे आणि तिकडे कर्म चालू आहे. ही माणसाचं ज्ञान नाही असंही नाही, ते ज्ञानी यायचं माणसं त्याची कळणारी एक गोष्ट. ज्ञान म्हणजे अगदी फार मोठं भगवंताचं ज्ञान पाहिजे असं नाही, साध्या कर्मातली कौशल्य आहेत साऱ्या गोष्टी, तर त्या त्यांना करता येण्यासारख्या आहेत. पण त्या केल्या तर ह्याचा समन्वय घातला तर हे काम होतं. तर अशा दृष्टीनं 9व्या अध्यायामध्ये काय आढळत असेल सारखं, तर हे समन्वयाचं काम आढळतं. निर्गुण आणि सगुण
हा समन्वय घातला. किती प्रकारचे समन्वय घातले. निर्गुण नाहीये का? निर्गुण नाही म्हणताच येत नाही माणसाला. एक वेळ सगुण नाही म्हणता येईल, निर्गुण नाही म्हणताच येत नाही. कारण ते निर्गुण हेच मुळात जिथं सांगता येत नाही तिथे होय किंवा नाही, आहे किंवा नाही हे कसं सांगणार. त्यामुळे तिथं चालतच नाही काही. त्यामुळे निर्गुण आणि सगुण ह्या दोन गोष्टी आहेत. तर त्या दोन्ही गोष्टीचे समन्वय आहे शेवटी. साकार निराकार ही भाषा जरी आपण केली तरी तिचा समन्वय आहे शेवटी. मला समोर महाराजांचा फोटो पाहिला तर महाराजांची आठवण होते ना, ते आठवण निर्गुण आहे. फोटो सगुण आहे, तो साकार आहे. आठवण होते ती साकार आहे का? ती निराकार आहे. आठवण जिथे होते तिचं काही सांगता येत नाही स्वरूप काय आहे ते, पण त्यामुळे माझ्या चित्तात पालट होतो. अनेक वेळेला आपण जे समोर फोटो ठेवतो ते तेवढ्यासाठी असतात की अरे त्यांची आठवण झाली की एकदम सगळं बाकीचं आठवतं. एकदम त्याच्यावर भाऊसाहेब म्हणले की लगेच एकदम आठवत, गुरुदेव म्हणले की लगेच सगळं आठवत, महाराज म्हणले की लगेच सगळं आठवतं. फोटो समोर यावं लागतो ना, पण त्यासाठी म्हणजे सगुण यावं लागतं आणि निर्गुणी यावं लागतं. विनोबा म्हणायचे ना, विनोबाने तुपाचं उदाहरण दिलं. तूप शब्द लिहिलेला आहे तर तो निर्गुणच आहे, होय की नाही? तूप शब्द नुसता लिहिला आहे, तो त्याला काय नाहीच आहे तसं काय विचार केला. पण तूप हा उच्चार केला की त्याला आकार आला. इथे लिहिलेला शब्द आहे, इथे काही शब्द लिहिलेले मी उच्चारले नाही आहेत तोपर्यंत त्याला आकार नाही आहे. तेव्हा उच्चारलेला तूप या शब्दाला आकार, साकार शब्द आहे. पण सगुण नाही, अनुभव नाही त्याचा. पण खाल्लेलं तूप, त्यामुळे निर्गुणही तूप खरं आहे, साकारही खरं आहे आणि सगुणही खरं आहे. आणि खरं सांगायचं तर सगुणच खरं आहे. कारण मला शब्द तर काही खाता येत नाही, उच्चारूनही त्याचा आनंद मिळत नाही. समजा आपल्या आनंदाची कोणतीही गोष्ट घ्या तर ती अशीच आहे, शेवटी ती तिथं आहे. ती आकाराला आली तर मला कळते आणि प्रत्यक्ष आस्वादायला मिळाली तर आनंद होतो. मग सगुण निर्गुणाचं समन्वय आहे, दुसरं काही नाही. मी आहे नाही वगैरे अशी जी भाषा केलेली आहे. तर आता हे तूप जे आपल्या समोर दिसलं किंवा काय जी वस्तू दिसली म्हणजे तुपाचं उदाहरण घेतलं आणि तुपाचं घेतलं एवढं. त्यापेक्षा काही नाही, आपण कुठलंही उदाहरण घेतलं तरी तेच आहे. शेवटी ते ज्या वेळेला मला वस्तू ती खायला मिळाली, लहान मुलाचं चॉकलेट जरी असेल तरी चॉकलेट हा शब्द आणि त्याचा उच्चार, नुसतं चॉकलेट म्हटलं की त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो. कॉफी बिफी काय काय असेल ते एकदम नुसतं असं वाटलं तरी बरं वाटतं लगेच. म्हणजे त्याला आकार आला, साकार झाला भगवंत तर काय होईल असा विचार क्षणभर करू. साकार वस्तू झाली, कागदावर लिहिली, ती उच्चारली, यानंतर आता चहापान होईल. होईलच झाली वेळ. मला कल्पना आहे आता आज काही जास्त वेळेच्यावर जाणार व्यवहार. कधी चहा कॉफी आपल्या तोंडात पडायची तेव्हा खरं, होय की नाही? पण ती ज्या वेळेला तो चहा पिऊन तर तरी तेव्हा आता ठीक आहे. म्हणजे सगुणात आलं की खरं प्रेम आणि खरा आनंद मिळाला त्याला. आहे लिहिलेली सूचना बरोबरच आहे की ते 6 वाजता होईल म्हणून, पण ती निर्गुण आहे तेही खरं आहे. ते उच्चारलं तेही खरं आहे. त्यांनी सुद्धा माणसाला रिलीफ मिळाला, लगेच आनंद मिळाला की आहे सोडणार आता आपण, लवकरच सोडणार असं वाटतं. आणि प्रत्यक्ष घेतल्यावर वा वा वा, मग अगदी रिलॅक्स झाला माणसाला. तर हे व्हावं म्हणजे सगुण निर्गुण आणि साकार आणि निराकार याचा कसा संबंध आहे आपल्या अगदी व्यवस्थित लक्षात येईल. तर हे सगळं समन्वयाचं काम आहे. हे केलंच पाहिजे, कारण त्याच्याशिवाय या सगळ्याचा पूर्ण अनुभव जो शेवटी मूळ आनंद आहे तो मिळणार नाही माणसाला. आता ह्याच्यातल्या सगुणातही अडकता येत नाही आणि निर्गुणातही जाता येत नाही, अशी आपली पंचायत आहे. म्हणून सांगितलं की दिसतं विरोधी, निर्गुण आणि सगुण दोन पूर्ण विरोधी गोष्टी येतो तसा विचार केला तर. पण त्या दोन्ही पूरक असतात त्यावेळेला त्याचा आनंद असतो ना. म्हणून सुरुवातीला म्हटलं आपल्याला की आपल्याला जर याच्यामध्ये 9व्या अध्यायामध्ये काय शिकता येत असेल तर हे समन्वयाचे काम शिकता येत. दिसणाऱ्या विरोधी गोष्टी पण त्याच्यामध्ये असलेली पूरकता. कारण एक विशिष्ट कॉफी शब्द उच्चारला की त्याच्यामुळे निर्माण होणारं जे सगळं आहे ते सगळं त्याच्याबरोबर हजर होतं आणि प्रत्यक्ष पदार्थ हजर झाल्यावर त्याचा आनंद मिळतो. हा सगुण निर्गुणाची जी पूरकपणा आहे तो आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या अध्यायातून अनेक प्रकारे केलेलं आहे. जन्माधार भेद उदाहरणार्थ हे मला आवर्त घ्यायचं आहे, बाकीचं आता एका संपडा मी पुढच्या वेळेला सांगू. पण जन्माधारे भेद आहे. मनुष्य जन्माला येतो त्यावेळेला ते आपण आता चित्र पाहतो. जन्माधारे भेद याचा अर्थ काय आपण थोडं समजून घेऊनच हा विषय समजला पाहिजे त्याला जास्त काळजीने. की जन्मलेला मनुष्य आहे तर तो मनुष्य म्हणून सर्वसाधारणपणे एखादा अपवाद सोडून द्या, पण सर्वसाधारणपणे कान नाक डोळे काय रक्त काय त्याचे पेशी अमकतमक सारखंच आहे ना सगळं, तर ते बरोबर आहे. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला काय भेद आहे हे थोडा काळ गेला की कळायला लागतं. तुमचं मूत्र डबा आहे का आपण विचारतो जागवतं का, हा तिथंच त्याची सुरुवात होते. पुढे बराच काळ जागवतात ती गोष्ट वेगळी, पण की नाही एखादं सुरुवातीपासून शेवटपर्यंत जागवतच सारखं असं पण आई जाऊ शकतं. आता ते जे काही घेऊन आलेले आहे ते असं आहे. एखाद्या जन्मापासून आले ते शांतच आहे, त्याचा काय त्रासच नाही असं पण मुलं असू शकतं.
आता काय, आता 2 मुलं जन्माला येतात, एखाद्या जन्मापासून शांत येतं, एखाद्या जन्मापासून कडकड करत येतं. काय हे आता कुठून आलं म्हणायचं? जन्माधार भेद नाहीये का? जन्माधार भेद आहे, पण जन्माधार साम्य आहे ना. 2 मुलं जन्माला आली, एकाच आईच्या पोटीची 2 मुलं आहेत समजा, तर मुलं म्हणून दोन्ही सारखीच आहेत. किंवा एकाच वेळेला जन्माला आली 2 मुलं घ्या, सारखे आहेत की नाही? सारखे, पण त्याच्यात भेद आहे की नाही? आहे. हे दोन्ही गोष्टी आहेत. फक्त आता हे जे गोष्टीतला विरोध आहे असं दिसतं की अरे हे असं आहे ते तसं आहे. बुद्धिमत्तेचं बघतो आपण, भावांचं बघतो, मानसिक बैठकीचं बघतो, काय वैराग्याचं बघा, किती प्रकाराने आपल्याला बघते. ही खूप प्रकारची फरक आहे. ही गोष्ट काही, त्याचा उपयोग काय, समन्वय कुठे घातला? मग आता भेद म्हणून जगावं का? भेद म्हणून जगायचं काय कारण नाही. त्यांनी स्वतःला पुढे जाण्यासाठी काय इक्विपमेंट्स मिळालेले आहेत ते तुमच्या माझ्यामध्ये फरक असेल, तो त्यांच्यात सगळ्यांच्यात फरक असेल, पण त्याला काय कमी जास्त आहे हे कळून घेण्यासाठी भेद समजून घ्यावा, पण भेदभाव करू नये असं समजवाय का? तुमच्यापेक्षा मी मोठा किंवा लहान असं समजायचं काय कारण नाही. हा अमक्यात जन्माला आला म्हणून तो मोठा, तो तमक्यात जन्माला लहान. हे नव्या द्यायला अजिबात मंजूर नाही, अजिबातच मंजूर नाही कोणालाच. करा भगवंतालाही मंजूर नाही. तो म्हणतो मी नाही भेदभाव करतो, ते तुम्ही निर्माण केलेलेच ते तुमचे तुम्ही सांभाळा आणि त्याचे त्रास पण तुमचे तुम्ही सोसा असं म्हणणं आहे त्याचं. भगवंतालाही मंजूर नाही, त्याला भेदभाव मंजूर नाही. पण आता तुम्ही जे घेऊन आलेले आहात ते जर प्रत्येकाने कामं जर वेगवेगळ्या पद्धतीने करतोय तर शेवटी आउटपुट वेगवेगळे मिळणारच त्याला. म्हणून पुढच्या जन्माला येताना पहिला जो आउटपुट घेऊन येतो तो वेगळा असतो, त्याला इलाज नाही. पण तो भेद आहे. आता त्याचा उपयोग काय? तर समन्वय असा घातला की जे मी घेऊन आलो त्याचा मला पुढे जाण्यामध्ये नक्की उपयोग किंवा उपद्रव किती हे समजून घेण्यासाठी भेद समजून घ्यायचा आणि एकमेकांच्यात विचार करताना एकत्व आहे हे लक्षात ठेवायचं. माझ्यासारखेच कांडोळे, माझ्यासारखंच रक्त, माझ्यासारखंच सगळं काहीतरी त्याला आहेत हे लक्षात ठेवायचं. त्यासाठी मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ किंवा त्याच्यापेक्षा कनिष्ठ असं समजायचं कारण नाही. म्हणजे समन्वय असा घातला की स्वतःला मात्र त्याचा योग्य तो उपयोग करून घेता आला की माझ्या ठिकाणी ही शांतता नाही समजा आणि ती मला अडचण होते तर मला शांतता मिळवली पाहिजे. एखाद्याच्या ठिकाणी खूप सुस्ती आहे तर त्याला ती घालवली पाहिजे. हे भेद आहे. एखाद्या ठिकाणी जन्मतः सुस्त आहे, काय त्याला गडबड नसती, कशाची काय नाही, अभ्यास नाही, काय नाही, कशाची काय नाही, काय कोणी ढकललं तर पुढे जायचं नाही तर नाहीच जायचं असं. शिक्षक ढकलतात तेव्हा पुढच्या वर्गात वगैरे असते, काय असेल त्याची पद्धत तशी, पण असंच त्याचं असतं. एखादं चळवळ म्हणजे एका वर्षात 2 इयत्ता करतो का 3 करतो असं त्याचं झालेलं असतं. आता कदाचित ह्या दोन्ही गोष्टी अडचणीच्या असू शकतील. याला थोडंसं ते हा भेद आहे, त्याला हे शिकण्याची गरज आहे की बाबा मला थोडा माझा गती वाढवली पाहिजे आणि दुसऱ्या माणसाला थोडी माझी गती थोडी कमी केली पाहिजे आणि मला हे काम चांगल्या दर्जाने कसं होईल, जास्त चांगली कामं माझ्या हातून होतील का असा विचार करावा. यासाठी भेद. तू आळशी असेल मी अमुक कामाचा आहे असा भेद करून दोष देणं किंवा एकमेकांपेक्षा कमी जास्त ठरवण्यात काय अर्थ नाही. तेव्हा याचा समन्वय असा घातलेला आहे. असे खूप प्रकारचे समन्वय या संबंध 9व्या अध्यायामध्ये आहे. आता कुठे कुठे कसे कसे याचा विचार मी आता काही करत नाही कारण तेवढा आपल्याला वेळ नाही. तर पुढच्या वेळेला ज्या वेळेला कधी आता महाराजांच्या कृपेने आपण पाडव्याला असू त्यावेळेला ह्याच्या मुद्दे राहिले. आपण एक 4-5 मुद्द्यांचा विचार केला होता की समन्वयाचा सुरुवातीला विचार केला की राजविद्येमध्ये समन्वयी विद्या आहे म्हणून ती राजविद्या आहे. राजा भेदभाव नाही करत म्हणूनच तो राजा होऊ शकतो. भेदभाव करणारे छोटे होतात आणि जे सगळ्यांना बरोबर घेऊन जातात ते राजे होतात. असंच आहे ना. सर्वसाधारण जर पाहिलं आपण तर गणित व्यवहारात सुद्धा असं आहे की तो नेणता राजा का तर तो असा आहे की जाणता राजा. तो जाणता राजा का तो असा आहे की तो सर्वांना बरोबर घेऊन जाऊ शकला. अगदी कुठल्याही याच्यातला कशातलाही मनुष्य असला, कुठल्याही कोयतीचा असला तरी तो त्याच्या कामाला त्यांनी लावला म्हणून तो जाणता राजा होतो. म्हणजे इथपर्यंत ते जाऊ शकतं का तर ते बरोबर घेऊन चालले. त्यांनी ते समन्वय घातला बरोबर त्यांचा कुवतीप्रमाणे याच्याप्रमाणे जाण घरावे जवळदुरी वगैरे तसे तसं त्यांना समन्वय घातला म्हणून शक्य झालं. तर तसं त्यातलं पहिलं लक्षण फक्त या राजविद्येचं आपण पाहिलं ते समन्वयाचं होतं. बाकीचं जे आहे ती लक्षणांचं करूया. तर मुद्दा असा आहे की हे आपल्याला कळलं तर त्याचा आपल्याला उपयोग करून घेता आहे पाहिजे. हे कळलं हे खरं आहे. उपयोग करून घ्यायचा असेल तर काय गरज आहे ह्याच अध्यायात शेवटी जे सांगितले त्याची गरज आहे की धृतराष्ट्रासारखे ऐकणारे असण्यापेक्षा अर्जुनासारखे आचरणारे असण्याची गरज आहे. हे त्यांचं खरंच आहे. काय गरज आहे मला शेवटी गरज मला ही आहे. ठीक आहे समन्वय असा आहे तसा आहे तसा आहे काय त्याच्यावर समजा काय एखादा निबंधच नाही ती गोष्ट वेगळी. पण मुळात त्याला त्याचं 9व्या अध्यायाचं सार्थक केव्हा झालं त्याचं तर त्याला हा समन्वय त्यांनी आचरणात आणण्याचा प्रयत्न केला, घालायचा प्रयत्न केला. मग सांगितलं तसं प्रतिकूलता अनुकूलता त्यांनी त्यातले शोधून काढले आणि हे कसं क्रम आहे त्यांनी तो क्रम सांभाळला की त्याची पाकसिद्धी झाली. तर तशा तऱ्हेचं प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय करता येण्यासारखं आहे मग परिस्थितीबद्दलच्या तक्रारी सुद्धा राहणार नाही आणि मग हे साध्य होऊ शकेल. यासाठी
आपल्याला म्हणजे संतांचं म्हणणं कसं आहे, हे सगळे यात आहे. अर्जुनासारखे आचरणार व्हायला अर्जुनासारखं श्रवण करता लागतो, मग आचरण करता निर्माण होतो. तेव्हा अर्जुनासारखा श्रवण करता लागतो, घेणारा लागतो. आता ह्याच्यासाठी पहिली स्टेप काय असेल तर, आता जे लोक कॉम्प्युटरवर काम करतात किंवा टायपिंग करतात किंवा म्हणजे आजच्या कॉम्प्युटरच्या भाषेत म्हणायचं तर त्यांना एक छोटी सूचना असते. तुमचं काम झालं की एक सेव्ह बटन दाबा, लिहिलं असतं नाही. आणि ते जर बटन दाबायचं राहिलं 10 पानं जरी टायपिंग केलं असतं कॉम्प्युटरवर 0 सेव्ह करायचं राहील, त्यामुळे ते गेले. तसं प्रोव्हायडिंग झाल्यावर सेव्ह करणारे लोक किती हा प्रश्न तर त्या दृष्टीनं सेव्ह जर झाला असेल तर पुढे तो आचरण करता निर्माण व्हायचा. किंवा ज्ञानेश्वरी वाचली काय ऐकली काय त्याचा नाही मोठा प्रश्न, पण ती सेव्ह झाली का हा प्रश्न आहे. तर ती झाली असेल तर हे होईल. तर अशा दृष्टीनं करावं. आता यांच्याबरोबर आपल्या अक्कलकोट स्वामींच्या काळामध्ये मूळ अक्कलकोट स्वामींचे शिष्य पुढे टेंबे स्वामींच्या काळामध्ये ते होते. तर ते म्हणजे जे सत्पुरुष होऊन गेले मौनी स्वामी म्हणतात शनिवाराचे, ते मौनी स्वामी म्हणून ते त्यांचा अधिकार मोठा होता. त्यांच्याबद्दल टेंबे स्वामींचं मत आहे की त्यांचा अधिकार काय होता ते पण सांगतो. ते त्यांना अक्कलकोट स्वामींच्याकडनं साक्षात हे मिळालेलं होतं, विद्या मिळालेली होती. तर संन्यासी होते. संन्यासाश्रमाचं फार पाळीत असत असं नाही, अगदी फार मोठं त्याचं कौतुक केलं आहे असं नाही. संन्यस्त वृत्तीच महत्वाची, बाकीचे कौतुक महत्वाचे नसतातच खरं सांगायचं. पण लोक बाकीचे कौतुक करण्यात अडकतात आणि वृत्तीचं राहतच का. तर तसं ते हे सगळं गणित अवघड आहे. पण त्यांचं ते गणित सोपं. त्यांनी म्हणजे त्यांची कुवत सांगायचा विषय आला म्हणून सांगतो की ते कुठल्या काळामध्ये होते. 1857च्या बंडाच्या काळामध्ये तात्या टोपेंच्या बरोबर होते. यांनी एवढी कामं केलेली आहेत स्वातंत्र्याच्या दृष्टीनं, त्यावेळेस ते त्यांच्याबरोबर होते. तेव्हा हे त्यांच्याबरोबर स्वामींच्याकडे गेले होते, अक्कलकोट स्वामींच्याकडे. त्यावेळेला स्वामींनी त्यांना सांगितलं होतं की हे कार्य व्हायला वेळ आहे, ह्या ह्याच्यात अपयशी त्या कार्य व्हायला वेळ आहे, तर तुम्ही त्यात पडू नये असं त्याला सांगितलं होतं. नाही पण त्यावेळेला ते पडले त्याच्यामध्ये, नंतर संन्यास्त झाले. त्यावेळेला स्वामींनी त्यांना सांगितलेलं होतं की आता लक्षात ठेवा, मधला काळ गेला तो गेला, यात अपयश ठेवलेलं आहे हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. त्यांच्या दूरदृष्टीशी संबंध होता किंवा अंतर्ज्ञानाशी संबंध होता. तेव्हा आता लक्षात ठेवा, माता नास्ती पिता नास्ती नास्ती बंधू सहोदरा, हे लक्षात ठेवा. अर्थम नास्ती ग्रहम नास्ती तस्मात जागृही जागृही. आता लक्षात ठेवा की माता नास्ती पिता नास्ती नास्ती बंधू सहोदरा, यातलं काही नाही आहे लक्षात ठेवा आणि जागृत राहा, म्हणजे पुढचा प्रवास तुमचा होईल असं त्यांना सांगितलं होतं. आणि ते त्यांनी जे उचललं एकदा तिथून, तो पुढचा प्रवास पूर्ण करूनच थांबले. आणि तिथून पुढे ते असे संन्यासी वृत्तीने राहत असत. ते बडोद्याकडे तिकडे राहायचे. तर त्यांना त्यांची साधी दिनचर्या अशी होती, 4 गरीब माधुकरी मागायची, आणायची, नर्मदेत बुडवायची, 4 भाग करायचे. एक नर्मदेला अर्पण करायचा, एक कुत्र्याला अर्पण करायचा, एक गाईला अर्पण करायचा आणि एक स्वतः खायचा. ही एवढीशी भिक्षा असेल. त्याच्यातली तेवढी जी वाटायला एक चतुर्थांश ठेवली. माणसाने संन्यासी वृत्ती राहू दे, पण एक चतुर्थांश खाल्लं तर खरोखरच आनंदात आहे. आपण जे मिळवतो त्यातलं नर्मदेचं म्हणजे त्या पाण्याचं निम्म आहे, म्हणजे आपल्याला जगवणाऱ्याचं निम्म आहे. कुत्र्या मांजरांचं सांगितलं तसं त्यांचं ऋण आहे, त्यांचं निम्म आहे. गाईचं निम्म आहे, म्हणजे एक चतुर्थांश आहे. आणि उरलेले एक चतुर्थांश स्वतःच आहे. काही लोक प्रमाण विचारतात, त्या संदर्भात हा लक्षात घेण्यासारखं आहे त्यांची दिनचर्या. तर ते तसे इतके संन्यस्त वृत्ती म्हणजे झाला असं म्हणून की अगदी फटकून राहिले लोकांची वगैरे, म्हणजे याच्या बाह्याचरणाने. तर त्यांच्याबद्दल टेंबे स्वामी म्हणत की बाह्याचरणाची त्यास आवश्यकता नाही असं स्वामींनी म्हटलं. बाह्याचरणाची त्यास विशेष आवश्यकता नाही, तेव्हा आपण त्यांचा अधिकार लक्षात घ्या असं टेंबे स्वामींनी त्यांच्याबद्दल सांगितलं होतं. यावर लक्षात येईल. म्हणजे अधिकाराचा प्रश्न आहे त्यातला म्हणून आणखीन एक गोष्ट सांगतो की बडोद्यामध्ये ते राहत असताना ते तसे सर्वसंचारी मिसळणारे होते. तर तिथे एक नाट्यप्रयोग होता, रात्री 9 वाजता सुरू व्हायचा होता. त्या माणसाची यांच्यावर अत्यंतिक श्रद्धा होती. त्यांनी असं ठरवलं की हे नाट्यप्रयोगाला आल्याशिवाय नाट्यप्रयोग सुरू होणार नाही. प्रेक्षागृह भरलं, 9 वाजून गेले, वेळ झाला, 9:15 झाले. हे काय आले नाही, त्यांना वेळ झाला यायला, आले नंतर. तर ते येईपर्यंत प्रयोग नाही सुरू झाला. तेव्हा ज्यांनी हा ठरवलेला होता त्यांनी स्वाभाविकपणे पुढवून लोकांची माफी मागितली की वेळ झाला आणि स्वामी आल्याशिवाय मी सुरू करणार नव्हतो, नवीन स्वामी आल्याशिवाय.
तर त्यामुळे वेळ झाला त्यानंतर क्षमा. ते म्हणले क्षमा कशाची मागायची म्हणजे ते त्यांच्या ह्याच्यात असणाऱ्या अधिकारी लोकांचं काम आहे. क्षमा कशाची मागायची म्हणले आता तर 9 वाजले. ज्या ज्या माणसाने त्या वेळेला स्टेज पासून प्रेक्षागृहापर्यंत ज्यांनी आपापली घड्याळ बघितली सगळ्यांच्या घड्याळात बरोबर 9 वाजले होते. ज्यांनी आपापली घड्याळ बघितली जे उशीर झाला म्हणून अस्वस्थ होते त्यांची घड्याळ त्यावेळेला 9 दाखवत होती. म्हणजे स्थूलावरची सत्ता जी असते ना तिचं हे त्याची सत्ता आहेच आहे. स्थूलाची सत्ता काय आहे स्थूलावरची चालणारी व्यक्तीची सत्ता आहे जिथे त्यांची तयारी कुठे होती. तर तेवढं नाही आहे ते. तर तिथे आले हे सगळं झालं मग तो प्रयोग झाला. आता ज्यांना हे सुरुवातीलाच कळलं की हे स्वामी आले आणि त्यांच्यासाठी प्रयोग थांबला होता त्याला 15 मिनिटं वेळ झाला. त्यांनी सांगितलं की बरोबर 9 वाजता झालेलं आहे आणि त्याचा काही उशीर झालेला नाही त्यामुळे काही क्षमा मागायचं कारण नाही तुम्ही प्रयोग सुरू करा असं यांना आशीर्वाद दिला संकेत दिला आणि यांनी प्रयोग सुरू केला. तर ही गोष्ट पसरली प्रत्येकाने आपापल्या घड्याळ बघितलं होतं ते 9:15 9 दाखवत होतं प्रत्येकाचं. त्यामुळं ते माणसाला हीच सत्ता पडते आता त्याची अभिव्यक्ताची कशी पाठायची. त्यामुळं जेव्हा इंटरव्ह्यू झाले ते इंटरव्ह्यू झाल्याबरोबर ती गर्दी सगळी इकडे दर्शनाला हे ज्या कोपऱ्यात बसले तिकडे सगळे लोक ते नाट्यप्रयोग राहू द्या ते एवढं महापुरुषाही कळलं कारण असं काहीतरी घडल्याशिवाय कळत नाही ते. तर त्यामुळे सगळे तिकडे तर हे तिथं नाहीत ते गेले निघून ते केव्हा ते इंटरव्ह्यू व्हायच्या आधी तिथनं पसार तर नाही येत. म्हणून मग शेवटी यांनी काय बाकीच्याने विचार केला की घरी जाऊन त्यांना शोधावं आणूया तरी प्रयोग संपेपर्यंत येतील लोक एवढे आता बाहेर आरडाओरडा सुरू झाली बहुतेक आम्हाला स्वामींना भेटायचं आम्हाला स्वामींना. तर तिथे गेले त्यावेळेस त्यांची ती शिष्य मंडळी बसली होती ते म्हणजे स्वामी कुठंच गेलेले नाहीत म्हणजे संध्याकाळपासून इथंच बसले. असं तर म्हणजे बराच मोठा विषय आहे पण त्यांच्या आठवणी खूप आहेत. त्यांना प्रकाशकर म्हणून एक ग्रस्त होते त्यांनी टेंबे स्वामींना काही इच्छेचं आपल्यासाठी पूर्ण व्हावी म्हणून टेंबे स्वामींना दही पोह्याचा नैवेद्य दाखवीन असा नवस केला होता आणि त्यांच्या कृपेने काय असेल ते असेल ती इच्छा यांची पूर्ण झाली आणि साधारणपणे होतं तसंच झालं. पुढे विसरलं पूर्ण करायचं विसरलं. आपलं गुरु नाही का आश्वासन देऊन देते अशा प्रकारचे तर तसं झालेलं आहे आणि विसरलं काम तर झालेलं होतं. आणि त्यानंतर जेव्हा यांना भेटायला आले स्वामींना तेव्हा ह्या स्वामी हे का गावात राहणार बडोद्यात राहणार तर त्यामुळे त्यांच्याकडे आले ते ह्या मौनी स्वामींनी विचारलं तुमच्या ते दही पोह्याचं काय झालं तुम्ही नाही आणले नवस विसरला वाटतो म्हणले असं म्हणले. आणि ते तेव्हा हे चवापले की अरे आपण बोललो काम झालं आणि नवस विसरलो. आणि ते झाल्यावर गेले दुसऱ्या दिवशी दही पोह्याचं नैवेद्य आणून दाखवला आणि ते सगळं झालं. ते यांनी घेतला 4 पोहे त्यातले खाल्ले आणि उरलेले सगळ्या भक्तांना वाटून टाकले. जवळपासची मंडळी बसलेली होती त्यांना सगळ्यांना देऊन टाकले. त्या लोकांचं यात काही मन नसतं त्यांनी ते स्वीकारलं ते दुरुस्त करून दिलं थोडक्यात एवढंच. पण हे परत जे नैवेद्य दाखवून गेले त्यांच्या मनात असं राहिलं मी टेंबे स्वामींना नैवेद्य केला होता नवस त्यांना केला होता यांनीच केला आलं मनामध्ये. आणि त्यांच्या तर अडचणी होत्याच त्या शिष्याच्या थोड्याशा काही शिष्यांच्या अडचणी असतात तर त्यांना हे वास्तविक यांचा अधिकार ते जाणून होते तरी सुद्धा त्यांना असं वाटलं की मी स्वामींना हे केलं आणि यांनी खाल्लं. तेव्हा ते म्हणले त्यांना मनात असं आलं आपण आपलं सर्व दही पोह्याचं नैवेद्य करावं हे ह्यांचं ठीक आहे हे काय बोलले नाही नुसते आठवण करून दिली. टेंबे स्वामींची कल्पना होती काय करतील त्याची. तर त्यामुळे त्यांना उगाचच वाटलं की आपण ह्यांना दिलं आणि हे काही बरोबर नाही आपण पुन्हा एक दही पोह्याचं नैवेद्य करून तिकडे जावं. आणि तिथून गरुडेश्वर जवळ त्यामुळे तिकडे गेले आणि तिसऱ्या दिवशी गरुडेश्वरला गेले. गरुडेश्वरला जेव्हा ते नावेतून पलीकडे उतरले तेव्हा टेंबे स्वामींचा मनुष्य त्यांचा निरोप घेऊन तिथे हजर होता. त्यांनी विचारलं की स्वामींनी विचारलं इकडे येण्याची तसदी कशाला घेतली मला परवा दिवशी दही पोहे मिळाले. त्यांच्या अधिकाराचा प्रश्न आहे म्हणून मी सगळं सांग त्यांच्याबद्दल बोलताना टेंबे स्वामी म्हणाले एकदा आजूबाजूच्या भक्त मंडळीला म्हणाले होते की ते परमहंस कक्षेमधले आहे त्यांना बाह्याचरणाची गरज नाही. तेव्हा अशा कल्पवृक्षासारख्या संताजवळ तुम्ही कोरड्या पाषाणासारखे राहू नका. कोरड्या पाषाणासारखे त्याच्याबरोबर जवळ राहू नका. त्यांची कृपा आणि आशीर्वाद संपादन करा आणि स्वतःचं आत्मकल्याण साधा असं स्वामींनी त्यांना सांगितलं. एकंदरीत ज्ञानेश्वरी ते बाकीचं राहू दे ज्ञानेश्वरीच्या कल्पवृक्षाच्या तळीतरी बसलेले आहात आत्मकल्याण साधावं एवढंच माझी काय. अनेक लोक म्हणतात अनुग्रह घेतला प्रगती झाली. अनुग्रह घेतला प्रगती झाली कशी होणार मला सांगा. अनुग्रहातला अ झाला पुढे आस्थेतला आ असतो आज्ञापालना आज्ञेतला आ असतो बरोबर. हे सगळे पुढचे अच्या पुढं बाराखडीच जात नाही ते अनुग्रहातच बाराखडी अडकलेली असते. त्यामुळं पुढचा आस्थेतला आ नाही आज्ञेतला आ नाही. त्यांची आज्ञा काय आहे विचारून घेतलं पाहिजे आणि आचरणातला आही नाही. त्यामुळं पुढची प्रगती होत नाही.
किंवा जे मिळायचं ते मिळत नाही, आणि म्हणून मग ई आणि ई त्याही नाहीत, इष्टप्राप्तीही नाही आणि ईश्वर प्राप्तीही नाही, अशी अवस्था होते. तर हे मला कसं टाळता येईल, तर त्यासाठी या क्रमाने जाऊन टाळता येईल. मी ज्या क्रमाने हे घेतलं त्या क्रमाने पुढची कामं, त्याच्या क्रमाने पुढे आज्ञा, त्याविषयी आस्था, काय सांगतात त्याविषयी आस्था असली तर ती पुढे आज्ञेचा उपयोग आहे. त्यामुळे ती आस्था, तो आस्थेची संज्ञा आपण सुरुवात तिथे केली. बोललेली आहे गोष्टीची अवज्ञा नाही अशी करू, अशी सुरुवात आहे. त्यांनी अर्जुनाचे गुण सांगताना ते सांगितलेले. त्यामुळं आस्था, आज्ञा आणि आचरण हे अनुग्रहातून आला गेले तर पुढे इष्टप्राप्ती आणि पुढे मग ईशप्राप्ती. तर हे व्हायला आपल्याला हे सगळं मिळावं अशी त्यांनाच प्रार्थना करूया आपण. आणि हे जे सगळं समन्वयाचं, आज आपण फक्त समन्वय पाहिला, तसा समन्वय आपल्या जीवनामध्ये असलेल्या परिस्थितीचा आपल्या प्रगतीशी आपल्याला आपापल्या पातळीवर प्रत्येकाला रोज घालता येवो ही फक्त मी या प्रार्थना करतो. ते कौशल्य त्यांनी आपल्याला द्यावं. पुंडलिक वरदाय राम पंढरीनाथ महाराज की जय. नामाकारोचित वेदानस्वरेच वेमोहे चित्तव्याकुलनादे किराविरुद्ध जैसे दृष्टिजीवे मगपासीता सुतानिसे वस्तुजात देवान जैसे गादे देवने क्रांती गासरे आता कायदा उले तेने तरी श्रीकृष्णा तवा जाणावे निये ते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्वार्थे आम्हासी तू गुरु बंधू पिता तू आमची इष्ट देवता तुझी सदा रक्षता परिणामते तैसा शिष्या ते गुरु सर्वदा नेणे अग्रेऊ ही सैदा ते साधरू तेजी तेजी नावरी अपत्या ते माई सांडूनी तरी जाई तरी ते तैसे निये ऐके कृष्णा तैसा सर्वा परिणामासी देवा तुझी निवासी आणि बोलले तरी नमानिसी माही नमाजे तरी उचित काय आम्हा देव विजय ना धर्मा हे धडतरी पुरुषोत्तमा सांगे आता. ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव भक्तीचा कैलास ज्ञान सागर ज्ञानेश्वर माझा प्रेम पाखर ज्याला आपला आधार नाही झाली असली माऊली थोर. जय देव जय देव जय देव श्री ज्ञानेश्वर योग्यांची माऊली भक्तांची सावली देव साकार. जय देव जय देव जाणता सुनी गीता वेदार्थ सगळा
श्री ज्ञानेश्वरी पाडव्याच्या दिवशी फेब्रुवारीत काही भेट नाही. फेब्रुवारीत जे तिकडे शिबिरात असतील तिथं आपली निरूपणात भेट होईलच, उपासनेत भेट होईल. यासंबंधी निवेदन सुरुवातीला केलेलं आहे, आपण लक्षात ठेवावं. तरी प्रार्थना करतो पाडव्याला तुमच्या कृपेने भेटूया. गुरुनाथ महाराज